तर हो मित्रांनो, जर तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचा आहे तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील हा ऑप्शन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कुठला? एक्सेल पीओ टेबल. हो मित्रांनो, पीओ टेबल एक असा ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही डेटा समराईज करू शकता, वेगवेगळे रिपोर्ट्स बनवू शकता, डॅशबोर्ड बनवू शकता आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये जे पण कॉर्पोरेट कंपनीजमध्ये काम करतात सर्व एम-आय-एस एक्झिक्युटिव्ह पीओ टेबलला सर्वात जास्त यूज करतात. इव्हन इंटरव्ह्यूजमध्ये पण तुम्हाला पीओ टेबलविषयी जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर एखाद्या डेटामध्ये सपोज एक्झाम्पल घ्या, तुम्हाला एखादा डेटा मी असा दाखवला, हा रॉ डेटा आहे, पण या रॉ डेटाला मी वेगवेगळ्या चार्ट्स आणि व्हिज्युअलमध्ये जर प्रेझेंट केलं तर तुम्हाला लवकर समजतो. तर ह्या पीओ टेबल तुम्हाला हेल्प करतो वेगवेगळ्या डेटामधून रिपोर्ट्स काढण्यासाठी आणि कुठलाही फॉर्म्युला न वापरता तुम्ही हे एक्सेलमध्ये करू शकता. हेच तर खासियत आहे पीओ टेबलची मित्रांनो. त्यामुळे पीओ टेबल जर डिटेल शिकायचं असेल तर मी घेऊन आलो तुमच्यासाठी 10 मिनिटं 20 मिनिटाचा नाही, पूर्ण 60 मिनिटाचा व्हिडिओ ज्यामध्ये पीओ टेबल इन डेप्थ तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तर इंटरेस्टेड असेल तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा. पीओ टेबलमध्ये मास्टरी असेल करायचं असेल तर एंडपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. डिस्क्रिप्शनमध्ये टाईमस्टॅम्प दिले तुम्हाला प्रत्येक टॉपिक, म्हणजे तुम्हाला पीओ टेबलमध्ये स्लायसर शिकायचं आहे किंवा पीओ टेबलमध्ये तुम्हाला टाईमलाईन शिकायचं आहे. कारण यामध्ये पीओ टेबलमध्ये ए टू झेड गोष्टी मी कव्हर केल्यात. पीओ टेबल कसा इन्सर्ट केला जातो, स्लायसर काय असतं आणि कसं इन्सर्ट केलं जातं, टाईमलाईन कशी इन्सर्ट केली जाते आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला एकत्र शिकायला मिळणार आहेत. तर आणि मराठी भाषेतून शिकायला मिळणार आहेत आणि प्लस प्रॅक्टिस फाईल पण मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जी फाईल तुम्ही डाउनलोड करून प्रॅक्टिसही करू शकता. तर नक्की डाउनलोड करा प्रॅक्टिस फाईल आणि प्रॅक्टिस करा. सध्या तर या व्हिडिओला सुरुवात करूया प्रॅक्टिकली आपण काय काय शिकणार आहोत, पाहणार आहोत पीओ टेबलमध्ये. चला मित्रांनो, स्क्रीनकडे जाऊया. पण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून टाका. सुरू करूया आपला पीओ टेबल व्हिडिओ. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला इंट्रो पार्टमध्ये सांगितलं की पायवोट टेबल या ऑप्शनचा एक्सेलमध्ये भरपूर यूज होतो आणि या ऑप्शनने आपण डेटा समराईज खूप प्रॉपरली करू शकतो. आता पायवोट टेबल कसा यूज करायचा? पायवोट टेबल हा एक्सेलमध्ये हा फॉर्म्युला नाही, हा ऑप्शन एक्सेलमध्ये का ॲड केला गेला आहे हे पण आपण समजून घेऊया. पायवोट टेबल किंवा याला पिवोट टेबल पण बोलतात. आता हा कुठे आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात पहिलं इन्सर्टमध्ये जावा आणि इकडे तुम्हाला वरती जर तुम्ही पाहिलं तर इन्सर्टमध्ये वरती पायवोट टेबल म्हणून ऑप्शन तुम्हाला मिळतं आहे. पायवोट टेबल आहे आणि रिकमेंडेड पायवोट टेबल पण आहे, प्लस पायवोट चार्ट पण तुम्हाला इकडे मिळेल. पायवोट चार्ट तुम्हाला इकडे राईट साईडला मिळेल. जर तुमचं व्हर्जन जुनं असेल तर तुम्हाला पायवोट टेबल आणि चार्ट बाजूला मिळतील आणि नवीन व्हर्जन असेल तर पायवोट टेबल लेफ्ट साईडला आणि पायवोट चार्ट राईट साईडला. म्हणजे ऑफिस 2013-16 मध्ये असंच आहे किंवा 19 मध्ये पण जे पण आहे. आता सध्या तुमच्यासमोर मी एक मोठा डेटा घेतला आहे जेणेकरून आपण पायवोट टेबलला प्रॉपरली कसं यूज करायचं हे समजून घेणार आहोत. डेटामध्ये पहा, इकडे डेट आहे, इयर आहे, ब्रँड आहे, वीक आहे, मंथ, रिजन, स्टेट, कस्टमर नेम, क्वांटिटी अँड अमाऊंट असे कॉलम्स माझ्याकडे अवेलेबल आहेत. दिसते तुम्हाला. प्लस यामध्ये किती रेकॉर्ड्स आहेत हे कॉलम्स तर दाखवले मी तुम्हाला. कंट्रोल डाऊन एरो दाखवतो, डायरेक्ट कंट्रोल डाऊन एरो प्रेस करतो. मी लास्ट रोवरती आलो आहे तर माझ्याकडे 28,604 रेकॉर्ड्स मी याच्यात ठेवलेले आहेत. एवढा मोठा डेटा घेतला आहे, एक लार्ज डेटा घेतला आहे ज्यावरती आपण काम करणार आहोत. तुम्हाला प्रॅक्टिकली पायवोट टेबल लार्ज डेटावरती कसं काम करतो आणि कसं आपल्याला रिझल्ट मिळवून देतो क्विकली. सो मी पायवोट टेबलचं डेफिनेशन कसं एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला जर इंटरव्ह्यूला सांगायचं झालं तर तुम्ही कसं सांगणार? विदाउट युजिंग एनी फॉर्म्युला वी कॅन गेट द समराईज रेकॉर्ड ऑफ आवर डेटा. आपण कुठलाही फॉर्म्युला न यूज करता आपल्या डेटाचं आपण समराईज रेकॉर्ड घेऊ शकतो. त्याला आपण पायवोट टेबल, इथे पायवोट टेबलचा यूज बोलतो किंवा पायवोट टेबलचे डेफिनेशन्स पण आपण त्याला बोलू शकतो. आता समराईज रेकॉर्ड कसं करतो हे दाखवणारच मी तुम्हाला. पायवोट टेबलचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं आहे. बऱ्याचशा कंट्रीमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये कधी पायवोट टेबल काही लोक बोलतात, काही पिवोट टेबल पण बोलतात. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पायवोट टेबल, पिवोट टेबल, वॉट एव्हर यू कॅन कॉल. आता तुम्हाला करायचं काय? सगळ्यात पहिला हा डेटा बघायचा, डेटा समजून घ्यायचा. नेहमी डेटा समजलं पाहिजे. इथे डेट नाही ॲक्च्युली, इथे पण फायनान्शियल इयरच आहे. आपण इथे डेट नंतर कॉलम घेणार आहोत. मी टायटल टाकलं होतं पण इथे पण फायनान्शियल इयर म्हणूनच नाव द्यायचं मला. फक्त मी FYच नाव देतो इथे फक्त आता. ओके. आणि फायनान्शियल इयर इथे मेन्शन केलं 11, 12 आणि 12, 13 असे 2 फायनान्शियल इयर दिसते तुम्हाला इकडे. आणि ब्रँड दिलेत, वेगवेगळे ब्रँड आहेत आपल्याकडे. 5 ब्रँडचं रेकॉर्ड आहे आणि 5 ब्रँड नंतर वीक दिला आहे, कुठल्या वीकमध्ये तो प्रॉडक्ट सोल्ड झाला गेलेला आहे. नंतर मंथ दिला आहे, मंथ पूर्ण एप्रिल टू मार्चपर्यंत आहे, लाईक फायनान्शियल इयरसारखं. रिजन दिलं आहे, स्टेट दिलं आहे, कस्टमर नेम दिलं आहे, क्वांटिटी आणि अमाऊंट दिलं आहे. आता पहा, तुम्हाला पायवोट टेबल बिलकुल माहीत नाही पण बेसिकपासून मी एक्सप्लेनेशन करतो आहे. या डेटावरती आपल्याला समराईज रेकॉर्ड करायचं आहे ब्रँड वाईज. मला सांगितलं आहे माझ्या सिनियरने, किंवा तुम्ही तिकडे इंटरव्ह्यूला गेलात आणि तुम्हाला सांगितलं की यामध्ये जे ब्रँड कॉलम दिसतोय ना त्यामध्ये नायकी ब्रँड भरपूर वेळा रिपीट झाले, पुमा ब्रँड पण रिपीट झाले, एडिडास ब्रँड पण रिपीट झाले. तुम्हाला काय करायचं, या ब्रँड वाईज टोटल करायला सांगितली, म्हणजे किती क्वांटिटी विकली गेली नायकी ब्रँडची काढा.
तुम्हाला असं सांगितलं. मग तुम्हाला नायकी इथे पण दिसेल, नायकी खाली पण दिसेल, परत एडिडास पण दिसेल, एडिडास खाली पण दिसेल. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, डेटा मर्ज करायचा आहे ना, म्हणजे ते तिथे समराईज रेकॉर्ड करायचं परत नायकी ब्रँडचं किंवा जेवढे पण ब्रँड असतील त्या सगळ्यांचं समराईज रेकॉर्ड तुम्हाला हवं आहे. मग तुम्ही काय करणार, समराईज रेकॉर्ड काढण्यासाठी सिम्पली मी तुम्हाला सांगतो इथे समराईज रेकॉर्डसाठी सर्वात पहिलं कंट्रोल ए करून डेटा पूर्ण सिलेक्ट करून घ्या. चला मी इकडे सिलेक्ट करतोय, कंट्रोल ए बटन प्रेस करतोय, कंट्रोल ए झालं, डेटा सर्व सिलेक्ट. एक रूल लक्षात ठेवायचा, पायवट टेबलमध्ये पायवट टेबल अप्लाय करायच्या अगोदर इकडे कुठलाही ब्लँक रो नको, म्हणजे पूर्ण रोमध्ये एक रेकॉर्ड, एखादी व्हॅल्यू ब्लँक असेल तर चालेल, एखादी व्हॅल्यू ब्लँक चालेल, परत मी बोलतो एखादी व्हॅल्यू ब्लँक चालेल, पण पूर्ण रो ब्लँक नको, हे लक्षात ठेवा. जसं इकडे तुम्हाला रिजनमध्ये ब्लँक दिसते हे चालेल, पण हा पूर्ण रो इथे गायब नसायला हवा. तर हे ब्लँक रेकॉर्ड नको, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की इकडे कॉलम हेडिंग जे आहे ना, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कॉलम हेडिंग असायला हवं, मर्ज नको. मर्ज म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल तर परत सांगतो मी तुम्हाला. इकडे एक रो इन्सर्ट करा तुम्ही आणि इथे तुम्ही ह्या टायटल किंवा ह्या दोघांनाच मर्ज करा. मी एक्झाम्पल म्हणून दाखवतो, मर्ज अँड सेंटर, आणि ओके केलं तुम्ही. ह्या दोघांचं एकच कॉलम हेडिंग आहे, असं नको बिलकुल. पायवट टेबलला हे नाही चालणार, राईट, हे तुम्हाला सांगायचं आहे मला. तर पायवट टेबलला एकतर मर्जिंग डेटा नको आहे, मर्ज नको आहे म्हणजे मर्ज कॉलम हेडिंग नको, आणि दुसरी गोष्ट एखादा रो मिसिंग नको, म्हणजे पूर्ण रोमध्ये डेटाच नाही आहे असं नको, हे बघा असं नको. तर हे लक्षात ठेवायचं. आता हे दोन गोष्टी लक्षात आल्यानंतर तुम्ही पायवट टेबल याच्यावर अप्लाय करून घ्या. कंट्रोल ए, राईट, कंट्रोल ए केल्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आणि पायवट टेबलवरती क्लिक करायचं. इन्सर्टमध्ये सर्वात वरतीच पहिलं तुम्हाला ऑप्शन मिळतं, मी दाखवलं आहे ऑलरेडी. तिथे क्लिक करा, तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स येणार आहे आणि तुम्हाला वाटतं की नाही मला हे माऊसने नाही करायचं, मला एक शॉर्टकट कीने करायचं. शॉर्टकट कीने कसं घ्यायचं आहे, अल्ट एन व्हीने घ्यायचं आहे, अल्ट एन व्ही. लक्षात घ्या काय प्रेस केलं मी, पहा अल्ट एन आणि व्ही. माझ्यासमोर पायवट टेबलचा डायलॉग बॉक्स आलेला आहे. अल्ट एन व्ही हे सिक्वेन्शियल शॉर्टकट की, एक कॉम्बिनेशन नाही, म्हणजे तुम्हाला अल्ट एन व्ही एकत्र नाही प्रेस करायचं. पहिला अल्ट प्रेस करून सोडून द्या. एन म्हणजे इन्सर्ट टॅबमध्ये तुम्ही जाताय आणि व्ही म्हणजे पायवट टेबलसाठी तुम्ही जाताय, राईट. इथे काय आलं, आता पायवट टेबल डायलॉग बॉक्स पूर्ण समजून घेऊया. पायवट टेबल तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला हा डायलॉग बॉक्स समजणं खूप गरजेचं आहे. चूज द डेटा दॅट यू वॉन्ट टू अनालाइज. तुम्हाला जो डेटा अनालाइज करायचा आहे तो डेटा चूज करा, जो ऑलरेडी आपण चूज केला दिसतं ना, टेबल ऑर रेंज. आपला एक पाठीमागे रेंजमध्ये डेटा आहे, ती रेंज आपण सिलेक्ट केलेली आहे. आता हा टेबल म्हणजे काय, आपण जर डेटाला टेबलमध्ये कन्वर्ट केला असेल तर तो टेबल इथे लिहून येणार, टेबल 1, टेबल 2, बाजूलाच टेबल कन्वर्ट करायला आहे, हो, इन्सर्ट टॅबमध्येच, ते मी दाखवेल नंतर तुम्हाला. सिलेक्ट टेबल ऑर रेंजमध्ये ऑलरेडी मी रेंज सिलेक्ट केली, शीट 1 A1 टू 28,604, J28,604 हा कॉलम आहे माझा, राईट, तुम्हाला दिसतंय पण तिकडे. तर मी हा जो डेटा सिलेक्ट केलेला आहे, या डेटामधूनच मला समराईज रेकॉर्ड काढायचं, म्हणून इथे सिलेक्ट टेबल ऑर रेंज घेतले मी, ऑलरेडी झालं आहे. जर माझा डेटा एक्सेल फाईलमध्ये नसेल, दुसऱ्या सोर्समध्ये असेल, यूज अँड एक्सटर्नल सोर्समध्ये जायचं आणि चूज कनेक्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे तुमचा SQLमध्ये डेटा असू शकतो किंवा ॲक्सेसमध्ये असू शकतो, तर तुम्ही तो डेटा इथे चूज कनेक्शनमधून घेऊन इकडे ती फाईल ॲक्सेस SQL काय असेल ती तुम्ही कनेक्ट करू शकता. म्हणजे एक्सेलमध्ये हा डेटा आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमधून पण घेऊ शकतो, लक्षात घ्या. आपल्याला एक्सेलमध्येच असेल तरच येईल असं नाही आहे, इथे तरी ऑप्शन पण दिला आहे, पण सध्या आपण एक्सेलमधूनच करतो आहे डेटा, म्हणून हा ऑप्शन घ्यायचा. हा ऑप्शन समजला एक्सेलच्या व्यतिरिक्त जर तुमचा डेटा कुठल्या वेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये असेल तर तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता, राईट. सो चूज वेअर यू वॉन्ट टू पायवट टेबल रिपोर्ट टू बी प्लेस. चूज वेअर यू वॉन्ट द पायवट टेबल रिपोर्ट टू बी प्लेस. चूज करा की पायवट टेबल रिपोर्ट कुठे पाहिजे तुम्हाला, न्यू वर्कशीट, एक्झिस्टिंग वर्कशीट. आता न्यू वर्कशीट तुम्ही इकडे तुमच्याकडे खाली एखादी ब्लँक शीट असेल ना, माझ्याकडे खाली एखादी ब्लँक शीट, आता शीटच नाही, शीट 1वरच मी काम करतो आहे आणि खाली शीटच नाही नवीन, तर मग मला हे एक्झिस्टिंग वर्कशीट नाही घेऊ शकत, मी न्यू वर्कशीटच घेणार. हा एक्झिस्टिंग वर्कशीट म्हणजे आहे ते, ह्या वर्कशीटवर पण तुम्ही डेटा घेऊ शकता, रिपोर्ट घेऊ शकता, पण मला इथे खिचडी नाही करायची. इथे ओरिजिनल डेटा आहे ओल्ड, हा ओल्ड डेटा असंच ठेवायचा आहे मला आणि न्यू वर्कशीटवरती घ्यायचं. जर इकडे माझ्याकडे ऑलरेडी वर्कशीट असते तरी मी एक्झिस्टिंग वर्कशीट घेतलं असतं, हे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. सध्या न्यू वर्कशीट घ्या ऑटोमॅटिकली. जसं मी ओके करणार ना, आता खाली लक्ष द्या, इथे शीट 1 होती, शीट 2 आलेली आहे, मी दाखवतो तुम्हाला, पहा दिसते ना, शीट 1, शीट 2, राईट. ओके, दिस इज अवर ओल्ड डेटा, दिस इज अवर न्यू डेटा. न्यू डेटा इन द सेन्स पायवट टेबल रिपोर्ट डेटा. तर इथे पायवट टेबल रिपोर्ट आपण घेतलेलं नाही, पण पायवट टेबल 1 म्हणून हा आलेला आहे, दिसतंय. आता याच्यामध्ये पायवट टेबल कम्प्लिटली आहे ना, शिकण्यासाठी तुम्ही आलात तर पायवट टेबलमधला ईच अँड एव्हरी पॉईंट आपल्याला समजून घ्यायचं आहे. जर मी पायवट टेबल या बॉक्सच्या बाहेर क्लिक केलं तर इकडचा काहीतरी एक टास्क पेन होता, तो क्लोज झाला आहे. परत मी याच्यावर क्लिक करतो, तो टास्क पेन येतो, त्याला टास्क पेनला बोलतात पायवट टेबल फील्ड्स. जर हे इथून मी क्लोज जरी केलं चुकून तर ही फील्ड्स तुम्हाला इथे ॲनालाइज टॅब येतो. जर ऑफिस 2013 यूज करताय, जुना टॅबमध्ये मला वाटतं इकडे ॲनालाइज नाही आहे 2010मध्ये, तर तुम्हाला डिझाईन टॅबमध्येच हे ऑप्शन मिळेल, फील्ड लिस्ट वगैरे समथिंग. तर इथे ॲनालाइज टॅबमध्ये मिळते 2013मध्ये, 2016मध्ये ॲनालाइज टॅब.
फील्ड लिस्टवरती क्लिक करा. पहा फील्ड्स आलेले आहेत. फील्ड लिस्ट इथे ऑप्शन लक्षात घ्या. फील्ड लिस्ट दिसते ना, तर फील्ड लिस्टमध्ये हे सगळे बाकीच्या गोष्टी नंतर पाहूया, पण सध्या हे पाहूया फील्ड लिस्ट. लक्षात आले का? इथे क्लोज करा. फील्ड लिस्ट परत आले. हे फील्ड लिस्ट गरजेचं आहे, तरच तुम्ही इकडे पायवट टेबल बनवू शकता. आणि तुम्ही बाहेर कर्सर ठेवला तर फील्ड लिस्ट येणार नाही. आतमध्ये कर्सर ठेवा, फील्ड लिस्ट येणार. तुमचे जेवढे पण कॉलम्स होते ना तिकडे, इकडे पहा ह्या डेटामध्ये जे हेडिंग्स आहेत ना कॉलमचे, FY पासून तर कस्टमर नेम वगैरे सगळे, ते सर्वचे सर्व इथे आलेत. फील्ड्स म्हणून आलेत. फील्ड्स आलेत. लक्षात द्या. मी थोडंसं झूम करतो. FY, इयर, फायनान्शियल इयर, देन ब्रँड, वीक, मंथ, रिजन, स्टेट, कस्टमर नेम, क्वांटिटी अँड टोटल अमाऊंट वगैरे जे आहे ते आले सर्व. आता सर्वात पहिलं जे क्वेरी होती ना माझी, ती क्वेरी काय होती की मला ब्रँड वाईज, पहा मला काय करायचं होतं, ब्रँड वाईज ब्रँडला मी ड्रॅग करतो. इथे ब्रँड आहे ना, हे ब्रँडला क्लिक करून मी ड्रॅग करून इथे रोज दिसतं ना, याच्यात ड्रॉप करतोय. इथे ब्रँड वाईज मला रेकॉर्ड पाहिजे. मला सिनियरने सांगितलं होतं की मला ब्रँडचं समराईज रेकॉर्ड द्या, किती क्वांटिटी विकल्या गेल्यात सर्व ब्रँडमध्ये. तर जेव्हा मी ब्रँड कॉलमला, ह्या ब्रँड फील्ड किंवा कॉलम याला ड्रॅग करून या रोजमध्ये ड्रॉप करतोय किंवा कॉलममध्ये ड्रॅग करतोय, कुठेही करा तुम्ही, कॉलम्स किंवा रोमध्ये. मी कॉलममध्ये ड्रॅग केलं तर कॉलममध्ये तुम्हाला दिसून येतं आहे, इकडे आलेलं आहे ते कॉलममध्ये पहा, एडिडास, मॅक्सर, नायकी, पुमा अँड रिबॉक. आणि जर मी रोमध्ये ठेवतो रोजमध्ये, तर रोजमध्ये अशा प्रकारे आले. आणि इकडे ते रिपीटेड आहे. नायकी ब्रँड इकडे 100 वेळा किंवा 1000 वेळा असू शकतं, पण ते इथे एकदाच आले. हे पायवट टेबल करतो. पायवट टेबल काय करतो, तुमचे जे रिपीटेड व्हॅल्यूज आहेत त्यांना काय करतो, एकच काय बोलतो ना, व्हॅरिएबल असाइन करून टाकतो रॅममध्ये. आणि त्या व्हॅरिएबलमुळे हा डेटा एकदम समराईज प्रॉपरली होतो. बघा आता मी ब्रँड वाईज घेतला आणि क्वांटिटी किंवा अमाऊंट, मला जर रिव्हेन्यू पाहिजे असेल तर मी अमाऊंट घेणार. मला टोटल क्वांटिटी किती सोल्ड झालेत पाहिजे असतील तर मी क्वांटिटी ड्रॅग करणार आणि क्वांटिटी इथे ड्रॉप करणार. नाव यू कॅन चेक इट आउट गाईज. तुम्हाला इथे पॉईंटमध्ये पण आले काहीतरी, हे जरा मिस्टेक आहे काही, ठीक आहे, तुम्हाला ते समजून घ्या. क्वांटिटी कुठेतरी पॉईंटमध्ये चुकून एंटर झालेली आहे. मी इथे मायनस करतो, इथे डेसिमल प्लेसेस मायनस करतो. क्वांटिटी पॉईंटमध्ये नसेल, नायकीचा कुठला असा ब्रँड नाही की जो पॉईंटमध्ये विकला जातो आहे. एखादी अमाऊंट असते तर ठीक आहे, पण क्वांटिटी आलेली आहे तर इथे डेसिमल प्लेसेस कमी करून घ्या. इथे थोडासा डेटामध्ये, ओके, यू कॅन अंडरस्टँड इट. डेटामध्ये डेसिमल प्लेसेस कमी करून टाकला सध्यासाठी, आणि इथे पण डेसिमल प्लेसेस कमी केला. तुम्हाला हे लक्षात आलं आहे का, काय आलं आहे रिझल्ट इथे ते पहा. रिझल्ट आलं की एडिडासचे किती क्वांटिटी विकल्या गेल्यात, मॅक्सएअरच्या टोटल किती क्वांटिटी विकल्या गेल्यात 2011 आणि 11-12 आणि 12-13मध्ये, हे फायनान्शियल इयरमध्ये, आणि पुमा ब्रँड आणि प्रत्येकाची टोटल आली. समराईज रेकॉर्ड, तुम्हाला एकही फॉर्म्युला यूज करायची गरज नाही पडली इकडे, आणि तरी तुम्हाला समराईज रेकॉर्ड भेटलं, राईट. फक्त तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप केलं व्हॅल्यूजला. ब्रँडला मी परत नेऊन ठेवतोय वरती, आणि मला वाटतं की मला रिजन वाईज टोटल पाहिजे, प्रत्येक रिजनमध्ये किती विकलेत. तर मी रिजनला जर रोजमध्ये ड्रॅग केलं तर आता तो सेंट्रल रिजनमध्ये किती क्वांटिटी विकल्यात, ईस्ट रिजनमध्ये, नॉर्थ, साऊथ, वेस्ट, आणि ज्यांना रिजन नाही त्या क्वांटिटी पण आल्यात. आणि हे पॉईंटचं तुम्हाला मी सांगितलं पहिलंच, कुठेतरी काहीतरी गॉटमॅट आहे, म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे, डेसिमल प्लेसेस एंटर झालेला आहे चुकून. ओके, माणूस आहे यार, चुकी होते, समजून घ्या ना मित्रांनो तुम्ही. नक्कीच तुम्ही समजदार आहात. चला, आपण तिथे डेसिमल प्लेसेस हटवून टाकलेले आहेत टेम्पररी, पण तुम्हाला हे रिझल्ट मिळालेले आहेत. तुम्हाला परत सांगतो मी, किंवा आणखी एक गोष्ट सांगतो की तुम्ही एकच गोष्ट एका वेळेस ड्रॅग करू शकता असं नाही आहे. तुम्ही कॉलम आणि रो दोन्ही पण ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला रिजन पण पाहिजे आणि ब्रँड पण पाहिजे, तर तुम्ही ब्रँड इकडे ठेवा. ओहो, इंटरेस्टिंग. लुक ॲट देअर नाव गाईज. एडिडास, मॅक्सर, नायकी, पुमा, रिबॉक, सगळ्या ब्रँडची झोन वाईज, म्हणजे प्रत्येक झोन वाईज टोटल आलेली आहे, आणि ग्रँड टोटल पण आलेली आहे. क्या बात आहे. ग्रँड टोटलचा कॉलम पण आपल्याला ॲड करायची गरज नाही पडली, इकडे पण ग्रँड टोटल आलेली आहे. सो अशा प्रकारे आपण इकडे रिपोर्ट जनरेट करू शकतो, आणि आपण क्विकली करू शकतो. आता तुम्हाला ब्रँड इकडे हवं आहे, ब्रँड इकडे घ्या. रिजन तुम्हाला वरती परत ठेवून द्यायचं, ठेवून द्या. रिजन परत काढून टाकलं. मी आता मंथ वाईज पाहायचं रेकॉर्ड. मला सिनियरने सांगितलं की मला मंथ वाईज पर ब्रँडचं रेकॉर्ड दाखवा, तर मला मंथ वाईज पाहायचं. तर मी आता जॅन, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, तर इकडे रिपोर्ट आलेला आहे, आणि तुमच्यासाठी इकडे ग्रँड टोटल पण आलेली आहे. प्रत्येक महिन्यात किती क्वांटिटी प्रत्येक ब्रँडच्या विकल्या गेलेल्या आहेत हे तुम्हाला समोर दिसतंय. आणि यासाठी तुम्ही कुठलाही फॉर्म्युला वापरला नाही आहे, फक्त एक्सेलचा हा पायवट टेबल एक ऑप्शन वापरलेला आहे, आणि त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट मिळेल. पण त्याला प्रॉपरली तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप केलं, तुम्हाला जसं पाहिजे तसं. हा व्हिडिओ तो पुढे चालूच राहील मित्रांनो, पण एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. जर तुम्हाला माझ्याकडून काही गोष्टी शिकायच्या असतील, म्हणजे माझी टीचिंग स्टाईल तुम्हाला आवडत असेल, आणि तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचा असेल, आणि डेटा ॲनलिस्ट किंवा MIS एक्झिक्युटिव्ह, MIS ॲनलिस्ट, बिझनेस ॲनलिस्ट, अशा काही जॉब रोलवरती कमांड हासिल करायचे असेल,
जर तुम्हाला नॉन आय टीमधून आय टीमध्ये स्विच व्हायचं असेल ॲज अ डेटा ॲनालिस्ट म्हणून, तर तुम्ही माझं लाईव्ह वेबिनार अटेंड करू शकता, ज्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिकडे तुम्ही माझ्या वेबिनारसाठी फॉर्म भरून ठेवू शकता. जेव्हा आमचं वेबिनार असेल तेव्हा तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. त्याचबरोबर आमचे काही कोर्सेस अवेलेबल आहेत, जसं पॉवर BI 30 डेज कोर्स अवेलेबल आहे हिंदीमधून, तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. आणि तो कोर्स तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल आहे, पॉवर BI 30 डेज. हो मित्रांनो, नक्की चेक करा. काही लिमिटेड डेजसाठी फ्रीमध्ये आहे, नंतर तो पेड होणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो पॉवर BI 30 डेज क्रॅश कोर्स नक्की इनरोल करा आणि आत्ताच चेक करा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला एक्सेलमध्ये मराठीमधून मास्टर व्हायचं तर आमचं एक नवीन चॅनल आहे प्रिया टेक म्हणून, ज्या मॅडम आहेत त्यांनी मराठीमध्ये बरेचसे एक्सेल सिस्टमॅटिक व्हिडिओज टाकलेले आहेत. तिकडे जाऊन तो चॅनल तुम्ही चेक करू शकता आणि त्यावरती पण व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. सध्या तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. आता तुम्हाला सपोज मला स्टेट वाईज पण पाहिजे, म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये किती विकले गेले ह्यामध्येच, तर स्टेटला ड्रॅग करून तुम्ही ब्रँडच्या इथे ठेवा, ब्रँडच्या खाली. आता हे जे तुम्ही ठेवलं आहे ना, याने काय होतं आहे, स्टेटला ड्रॅग करून तुम्ही ब्रँडच्या खाली, तर पहिला ॲडिडास ब्रँडचे पूर्ण स्टेटचं रिपोर्ट, मॅक्सेर ब्रँड पूर्ण स्टेट, नायकी ब्रँड पूर्ण स्टेट, पुमा ब्रँड पूर्ण स्टेट, रिबॉक ब्रँड पूर्ण, जर जेवढ्या स्टेटमध्ये ते विकले गेले त्यांच्या क्वांटिटी वाईज रिपोर्ट आलेला आहे. हा थोडासा जास्त मोठा झाला आहे. मी एक काम करतो, स्टेटच्या ऐवजी रिजन घेतो, कारण स्टेट जास्त आहेत, रिजन घेऊया. आता ॲडिडास ब्रँड प्रत्येक रिजनमध्ये किती विकले गेलेत मंथ वाईज दिसतंय तुम्हाला इकडे. हा दुसरा आहे सेंट्रल, दिसतंय ना, म्हणजे सॉरी मॅक्सेर ब्रँड सेंट्रल झोनमध्ये जॅन मंथपासून सगळे, कुठल्या मंथमध्ये ते विकले नाहीत तर ब्लँक येणार आहे. है ना इंटरेस्टिंग. नायकी ब्रँड आहे, पुमा ब्रँड आहे, रिबॉक ब्रँड आहे. प्रत्येक ब्रँडचं इकडे तुम्हाला रेकॉर्ड मिळतं आहे मित्रांनो, ते पण झोन वाईज आणि मंथ वाईज तुम्हाला क्वांटिटी मिळतं, रिपोर्ट्स तुम्हाला असे मिळतात. असे तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता. आणि इथे ग्रुपचं बटन आले पाहिजे, इथे मायनस करा. बरं तुम्हाला हे ग्रुप सपोज एक्सप्लोर झालेत ना सगळे इकडे दाखवतो, मी झूम करून दाखवतो बघा. इथे एक छोटंसं मायनस बटन आलेलं आहे. या मायनस बटनवर क्लिक केलं तर ते प्लसमध्ये कन्वर्ट होईल आणि ते सगळे जे त्याच्या खालचे ग्रुप्स आहेत ना, म्हणजे जे ॲड केलेले आपण, ते सगळे एकत्र मर्ज होणार. मग ते रिपोर्ट आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्या प्लसवर क्लिक करा, तुम्हाला तो एक्सप्लोर होऊन मिळणार आहे, राईट. आणि ते नको असेल रिजन तर तुम्ही परत इकडे ड्रॉप करा, ते निघून गेलेलं आहे. लक्षात येत आहे ना तुम्हाला की हे जे कन्सेप्ट मी सांगतोय हे खूप युजफुल आहेत. पायवोट टेबलमध्ये काय काय रिपोर्ट आपण कसे जनरेट करू शकतो. अच्छा, तुम्हाला क्वांटिटी नको आहे तर तुम्ही क्वांटिटी काढून इकडे हे करा. व्हॅल्यूजमध्ये आपण क्वांटिटी टाकलं होतं, लक्षात घ्या. व्हॅल्यूजमध्ये आपण क्वांटिटी आणि अमाऊंट हे दोनच कॉलम टाकू शकतो असं नाही आहे, आपण दुसरे कॉलम पण घेऊ शकतो, पण ते सिच्युएशनवरती बेस आहे. सध्या आपल्याला काय करायचं आहे की ह्या जे रिपोर्ट्स आहेत ते अमाऊंट आणि क्वांटिटीवरतीच बेस आहेत आपले, म्हणून आपण हे दोन कॉलमच इकडे ट्रॅक करतो. पण जेव्हा किंवा गरज लागेल तेव्हा आपण व्हॅल्यूजमध्ये काही दुसरं पण गोष्टी ट्रॅक करणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवेलच. आता अमाऊंट वाईज घेऊया, इकडे मी दाखवतो तुम्हाला बघा. अमाऊंट इथे ट्रॅक करतो मी आता. अमाऊंट वाईज पहा, रिव्हेन्यू जनरेट झालेला आहे, राईट. ओके, हे तुम्हाला कळलेलं आहे. कसं पायवट टेबल मी जनरेट केला, मी परत दाखवतो आहे. आता पायवट टेबल आपण आणखी एक बनवूया. हा रिपोर्ट राहू द्या इथे असंच. शीट 1मध्ये जाऊया. ऑलरेडी डेटा आहे आपल्याकडे. इथे डेटाला कंट्रोल ए करूया, परत सिलेक्ट करूया डेटा. कंट्रोल ए तुम्हाला माहितीच आहे, कंट्रोल ए करून हा डेटा पूर्ण सिलेक्ट होणार आहे. कंट्रोल ए नंतर मी Alt+V केलं होतं, तसंच इन्सर्ट पायवट टेबलमध्ये जाऊया. न्यू वर्कशीट इकडे तुम्हाला मिळते, पण मी आता एक्झिस्टिंग घेतो आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी वर्कशीट आहे. शीट 2 आहे इथे, माहिती आहे तुम्हाला. त्यामध्येच शीट 2 आहे, तुम्हाला दिसतं एक्झिस्टिंग वर्कशीटमध्ये. इथे लोकेशनमध्ये कर्सर ठेवावं लागेल, तुम्हाला ऑलरेडी ठेवलेला आहे. आणि शीट 2मध्ये तुम्ही क्लिक करा. इथे शीट 2मध्ये पहा. शीट 2मध्ये जर तुम्हाला ह्या पायवट टेबलचा हा डायलॉग बॉक्स मिनिमाइज करायचा ना, तर तुम्ही इथे क्लिक करून मिनिमाइज करू शकता बघा. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की यार इकडे मला सिलेक्ट करायला दिसत नाही आहे, तर तुम्ही मिनिमाइज करा या रेड बटनवरती. आणि तुम्ही इथे लोकेशन घ्या, तुम्हाला कुठे पाहिजे. इथे नेहमी काय करा, 2-3 रोज वरती सोडून खाली लोकेशन घेत जावं. कारण लक्षात ठेवा की वरती इथे पहा, जेव्हा आपण पायवट टेबल पहिला पण इन्सर्ट केला आहे तेव्हा 2 रोज ऑटोमॅटिकली वर आले. त्याचं कारण काय तुम्हाला मी सांगतो पुढे. इथे मी 2-3 रोज ठेवतो आहे वरती, मी जास्त ठेवलं आहे, हरकत नाही. आणि मी इथे काय करतो आता, एक लक्षात घ्या, इथे घेतल्यानंतर पायवट टेबल ओके करतो आहे. सॉरी, इथे काहीतरी आपल्याला राहिलं आहे, प्रॉपर लोकेशन सिलेक्ट नाही झालं. परत मी याला डिलीट करतो आणि लोकेशन सिलेक्ट करून घेतो आहे आणि ओके बटनवर क्लिक करतो आहे. झालं, लोकेशन प्रॉपर नाही झालं तर एरर येणार काही ना काही. ओके, तर मित्रांनो तुमच्यासाठी पायवट टेबल 2 म्हणून आला. इथे पहिला पायवट टेबल 1 होता, पायवट टेबल 2 आहे. जेव्हा तुम्ही इथे क्लिक करताना याचं नाव पाहायचं असेल तर ॲनालाइज टॅब आलेलं आहे वरती. मी तुम्हाला सांगितलं जो टेबल तुम्ही सिलेक्ट केला त्या प्रत्येकाला ॲनालाइज टॅब असतो आणि त्याचं नाव काय पाहिजे असेल तर तुम्हाला इकडे पायवट टेबल 1 हे लेफ्ट कॉर्नरला त्याचं नाव दिसतं. याचं नाव काय आहे, पायवट टेबल 2. आपण नावही बदलू शकतो, पण याचं सध्या आहे तेच नाव ठेवूया. काय बदलायची गरज नाही आपल्याला काय नामकरण करायचं नाही इकडे. ही काय आपली मुलं नाहीत. ओके, आय एम जस्ट जोकिंग मित्रांनो. पण पायवट टेबल 2मध्ये आपल्याला इकडे काय करायचं, कुठला रिपोर्ट घ्यायचा. चला, मला सांगितलं आहे तुम्हाला 5 असे स्टेट दाखवा ज्यांचं हायेस्ट क्वांटिटी सेल झालं आहे, असं तुमच्या सिनियरने सांगितलं आहे. तर तुम्ही स्टेटला इकडे ड्रॅग करून घेतला आणि स्टेट सर्व आले पहा.
बरोबर. वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश, अंदमान निकोबार सगळे स्टेट आले. मग ह्या स्टेटमध्ये तुम्हाला क्वांटिटी ट्रॅक करायचं आहे, क्वांटिटी, आणि त्याच्या हायेस्ट 5 स्टेट कुठले आहेत ज्याच्यामध्ये सर्वात जास्त सेल्स झाले तुम्हाला ते काढायला सांगितले. मग काय करणार, तुमच्यासमोर पायवट टेबल आल्यानंतर इथे एक ॲरो येतो पहा फिल्टरचा, हा फिल्टर तुम्ही यूज करू शकता. फिल्टरमध्ये लेबल फिल्टर आणि व्हॅल्यू फिल्टर दोन्ही येणार आहेत, दोन्ही कॉलमचे फिल्टर येणार आहेत. आता तुम्हाला लेबल फिल्टर म्हणजे एखाद्या स्टेट नाव वाईज, जसं लेबल फिल्टरमध्ये जसं आपण दाखवू शकतो की बिगिन्स विथ म्हणजे जसं एमने स्टार्ट होणारे राज्य येणार. बघूया आता आपण ओके करूया. दिसते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. हे लेबल फिल्टर्स याला बोलतो आपण. क्लिअर फिल्टर करतो मी इकडे. परत पहा, लेबल फिल्टर म्हणजे काय येणार आहे, मी एम टाकलं, बिगिन्स विथ एम, एंड्स विथ असं काय असेल ते आपण घेऊ शकतो, इक्वल्स टू दॅट ते स्टेट येणार. किंवा मी इथून अनचेक केलं आणि इथे सिलेक्ट केलं अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश आणि आसाम, या तिघांचं रेकॉर्ड मला पाहिजे, तिघांचं चालेल, जे पाहिजे ते आपण इथून चेक करू शकतो. हा बेसिक फिल्टर आहे. आता मला याच्यामध्ये लेबल फिल्टरच्या ऐवजी व्हॅल्यू फिल्टर्समध्ये जाणार मी. इथे मी क्वांटिटी वाईज देऊ शकतो, पण मी ते टॉप 10 म्हणून एक खाली ऑप्शन आहे. मला 5 स्टेट असे पाहिजेत की ज्यांचं टॉप सेल्स आहे, किंवा 10 पाहिजेत, तर मी ते टॉप 10 करणार. आणि 5 पाहिजे असतील तर 5 करणार, 10 पाहिजे असेल तर 10 ठेवणार. इथे मी टॉप 5 करतो आहे पहा, एक डायलॉग बॉक्स आला ज्यामध्ये टॉप 5 करतो आहे, आणि इथे आयटम्स वगैरे ॲज इट इज ठेवणार आहे, ओके करणार. पाहत आहे हे जे आहे ना, सर्वात जास्त सेल्स कुठे कुठे झालेत ते 5 स्टेट आले त्याच्यामध्ये. लक्षात येतं आहे का तुम्हाला? आणि हे जे ऑर्डर लागलेली आहे ना, ही सध्या ऑर्डर कशाने लागलेली आहे, अल्फाबेट ऑर्डरने लागलेलं आहे. मला इकडच्या ऑर्डरने पाहिजे, क्वांटिटीच्या ऑर्डरने, तर याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि सॉर्ट करू शकता तुम्ही. इथेच क्लिक करा बा सॉर्टला, सॉर्ट करा Z to A, डिसेंडिंग ऑर्डर Z to A सर्वात जास्त. नाही मला वाटतं हे अल्फाबेट ऑर्डरने सॉर्ट झाले. मला याला डेटामध्ये जाऊन सॉर्ट करावं लागेल. Z to A ह्या कॉलमला सिलेक्ट करा आणि Z to A करा. बा ह्या कॉलमला सिलेक्ट करून Z to A नाही होत आहे, काहीतरी इश्यू आहे. Z to A झालं आहे का, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, हां राईट लुक ॲट हिअर, नाव इट इज Z to A. बघा हे क्वांटिटी सगळ्यात जास्त बिहारची विकली गेली. हे डेसिमल प्लेसेस काढून टाका, त्याच्यामुळे जरूर कन्फ्युजन होतं आहे की कुठली क्वांटिटी जास्त आहे कुठली. सगळ्यात जास्त क्वांटिटी बिहारमध्ये विकली गेली, देन महाराष्ट्रामध्ये, देन गुजरात, देन कर्नाटक आणि देन वेस्ट बेंगॉलमध्ये कमीच क्वांटिटी विकली गेलेली आहे. तर टॉप 5 स्टेटमध्ये डिसेंडिंग ऑर्डर लावला आपण इथे डेटामध्ये जाऊन, याला Z to A केलं फक्त. Z to A सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, नंबर वाईज करायचं आपल्याला. ओके, तर तुम्हाला काही गोष्टी नक्की समजल्या असतील पायवट टेबलमध्ये, की पायवट टेबलमध्ये रिपोर्ट जनरेट करताना आपण, म्हणजे रिपोर्ट जनरेट केल्यानंतरही फिल्टर आपण कसा वापरू शकतो, कसा त्याचा यूज करू शकतो, राईट. आता मी इथे वरती का जागा ठेवलेली ते मी सांगतो. इथे पण वरती ऑटोमॅटिक कशी आला, स्पेस का आला, तर यामध्ये ना आपण हे फिल्टर्स ऑप्शन यूज करू शकतो. आपण अजून यूज नाही केलं, इकडे दिसतंय ना फिल्टर्स. तर फिल्टर ऑप्शन आपण कसं यूज करू शकतो, इकडे पहा. सपोज मी काय केलं आहे, मंथ जो रेकॉर्ड आहे ना, मंथ ते फिल्टरमध्ये घेतलं आहे पहा. मंथ, आता पहा मंथ फिल्टरमध्ये आले, आणि इथे रिजन मी याच्यामध्ये घेतो आहे कारण हा टेबल असं दिसायला हवा. तर आता मंथमध्ये तुम्हाला पूर्ण मंथ मिळणार पहा, ऑल, आणि तुम्ही इथे सिलेक्ट मल्टिपल कॉलम्स करून तुम्हाला सपोज 3 मंथचंच रेकॉर्ड पाहायचं आहे, जॅन, मार्च आणि मे. पहा मी काय केलं आहे त्याच्यावरती चेक केलं आहे, दिसतं ना, सिलेक्ट मल्टिपल कॉलम्स खाली चेक ठेवायचं, सिलेक्ट मल्टिपल आयटम्स, जे मंथ्स तुम्हाला हवे ते सिलेक्ट करा, ओके करा, त्या महिन्यांचंच रेकॉर्ड तुम्हाला इथे मिळणार आहे. समजलं, हे वरती येतं त्यामुळेच तुम्हाला इकडे वरती स्पेस असायला हवा. सिलेक्ट ऑल करा, सिलेक्ट ऑल. यामध्ये पण तसंच तुम्ही करू शकता. याच्यात या पायवट टेबलमध्ये कर्सर ठेवा, तुम्हाला जे पाहिजे ते ठेवू शकता. ब्रँड तुम्ही ठेवलं, ब्रँड ड्रॅग करून तुम्ही इथे ठेवलं फिल्टर्समध्ये, आणि इथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या ब्रँडचे रेकॉर्ड आलेले आहेत. सिलेक्ट मल्टिपल आयटम्समधून तुम्हाला ज्या ब्रँडचं रेकॉर्ड शो करायचं ते शो करू शकता, नाहीतर पूर्ण ब्रँडचेच रेकॉर्ड ते दिसणारच आहेत. ऑल म्हणून लिहूनच आलेले तुम्हाला इकडे. एक तुम्ही पर्टिक्युलर ब्रँड सिलेक्ट केला ना, फक्त एकच एडिडास, तर तुम्हाला एडिडास ब्रँडचं रेकॉर्ड मिळणार. समजलं, हे इंटरेस्टिंग आहे, हे पुढे पण दाखवतो मी तुम्हाला या फिल्टर्समध्ये. यामध्ये या गोष्टी आपण समजून घेतल्या, पण इम्पॉर्टंट गोष्ट राहिली ती सम ऑफ क्वांटिटी आपण आत्तापर्यंत पाहतो. इथे पहा, फक्त आपण सम ऑफ क्वांटिटी घेतोय. पायवट टेबल पूर्ण शिकणार आहे तर प्रत्येक गोष्टी आपल्याला पाहिजेत. त्यामुळे इथे पहा, ही जी फील्ड आहे याला काढण्यासाठी, म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही क्लिक केलं तर ती फील्ड काढण्यासाठी रिमूव्ह फील्ड म्हणून ऑप्शन आहे, दिसतंय. रिमूव्ह फील्ड तुम्ही इथे करू शकता, किंवा मूव्ह टू व्हॅल्यूज वगैरे वेगवेगळे ऑप्शन आहेत. मूव्ह टू फिल्टर, याला फिल्टरमध्ये किंवा कॉलममध्ये मूव्ह करायचं असेल तुम्ही असं ड्रॅग करून कॉलममध्ये टाकू शकता, असं ड्रॅग करून फिल्टरमध्ये टाकू शकता, किंवा इथे क्लिक करून तुम्हाला ऑप्शन आले, मूव्ह टू रिपोर्ट फिल्टर, मूव्ह टू कॉलम लेबल, मूव्ह टू व्हॅल्यूज म्हणजे इथे येणार ते, हे जे आहे ना इकडे ड्रॅग होणार असं. मग ते तुम्हाला इथून करायचं तर करू शकता. पण इथे जे आहे ना एक ऑप्शन आहे याच्यामध्ये सम ऑफ क्वांटिटीमध्ये, बघा, व्हॅल्यू फील्ड सेटिंग्स, हे आपल्याला करायचं. व्हॅल्यू फील्ड सेटिंग्स, हे व्हॅल्यू फील्ड सेटिंग्समध्ये काय आहे, आत्ता सध्या सम ऑफ क्वांटिटी आलेली आहे आणि मला हे सम दिसते. तर मला काय करायचं आहे, मॅक्स ऑफ क्वांटिटी काढायचं आहे, किंवा काउंटिंग ऑफ क्वांटिटी काढायचं आहे, ॲव्हरेज काढायचं आहे, मीन काढायचं आहे, प्रॉडक्ट काढायचं आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर मी काय करतो, सपोज आता इथे ॲव्हरेजचं काढायचं काही संबंध येत नाही, पण मी मॅक्स काढतो आहे. पाहता
तर गुजरातमध्ये मॅक्स ऑफ क्वांटिटी, सगळ्या ब्रँडमध्ये मॅक्स ऑफ क्वांटिटी किती विकल्या गेल्या दिसते ना. इथे पण तुम्ही तसंच मॅक्स ऑफ क्वांटिटी, हे टोटल क्वांटिटी आले, पण मॅक्झिमम क्वांटिटी कुठली विकली गेलेली आहे सेंट्रल झोनमध्ये, तर ती काढायची तुम्हाला. तर व्हॅल्यू फील्ड सेटिंग्समध्ये जायचं, इथे मॅक्सवरती क्लिक करायचं, ओके करायचं. सगळ्यात जास्त मॅक्स सेंट्रल ब्रँचमध्ये एडिडासची 28,000 एवढ्या क्वांटिटी आहे ना, एवढी क्वांटिटी विकली गेलेली आहे. तर हे तुम्हाला काय मिळतं, सेंट्रल ब्रँच वाईज मिळणार, मॅक्स एअर वाईज मिळणार. मॅक्स, मॅक्झिमम, मीन, मिनिमम क्वांटिटी. व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये जावा, मीनमध्ये जावा, मिनिमम तुम्हाला मिळणार दिसते. मिनिमम 0 विकलेले आहे, तिथे मिनिमम 0च येणार, जिकडे काहीच विकलं नाही. एडिडास ब्रँच सेंट्रल झोनमध्ये कसं मिनिमम किती विकले गेलं, मिनिमम एकदम 0पर्यंत होता, मॅक्झिमम किती होतं, तर सेंट्रल ब्रँचची टोटल होऊन तिकडे आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इकडे हे चेंज पण करू शकता. हे छोट्याशा एक्झाम्पलवरती जर तुम्ही समजला तर बरं होईल, कारण हे मोठं एक्झाम्पल आहे, त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं कॉम्प्लेक्स वाटेल समजायला, राईट. तर मीन आणि मॅक्स, सपोज तुम्हाला मी एक एक्झाम्पल, छोटंसं एक्झाम्पल इकडे घेऊया आणि त्याच्यावरती दाखवतो मीन आणि मॅक्स तुम्हाला. आता बघा, एक छोटासा डेटा मी परत घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी. या डेटावरती मी सिलेक्ट करतोय, इन्सर्टमध्ये जातोय, मी पायवट टेबल घेतोय. पायवट टेबल मी लांब नाही घेत आहे, एक्झिस्टिंग रेकॉर्ड घेतोय. पायवट टेबल एक्झिस्टिंग वर्कशीट घेतोय, इथेच बाजूला घेतो पायवट टेबल, कारण माझ्याकडे इकडे डेटा जागा पण आहे. इथे खाली कर्सर ठेवतोय पायवट टेबलला, 2 रोजवरती सोडून एक्झिस्टिंग वर्कशीटमध्ये घेतलं आहे, ओके. वरती 2-3 रोज सोडून द्या. लोकेशनला तुम्ही ड्रॅग करून इथे ठेवा. लोकेशन वाईज मला रिपोर्ट पाहिजे, कुठे इकडे ड्रॅग करायचं, सॉरी, लोकेशन वाईज. आणि सेल्स आलेलं आहे. आता लोकेशन सम आलं आहे, राईट. आता मी इथे क्लिक करतो आणि व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये मॅक्स दाखवतो, मॅक्स. तर सगळ्यात मॅक्झिमम क्वांटिटी दोन्ही लोकेशनमध्ये 98 विकले गेलेले आहेत, दिसते ना. 98 इथे पण आहे, 98 इथे पण आहे. सपोज मी इथे 98 ह्या लोकेशनमध्ये काय केलं, 35 केलं, तर इकडे लगेच चेंज होणार नाही, हे एक लक्षात ठेवा. पायवट टेबलमध्ये जर तुम्ही कुठेही डेटामध्ये चेंज केलं, ओल्ड डेटामध्ये, तर नवीन डेटामध्ये लगेच ते येणार नाही. त्यासाठी एक नवीन गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये इथे दिसत नाही. मग त्यासाठी ॲनालाइज टॅबमध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेले आहे, रिफ्रेश डेटा म्हणून. रिफ्रेश ॲनालाइज टॅब, रिफ्रेश ऑल म्हणून आहे, पहा, रिफ्रेश ऑल. इथे रिफ्रेश ऑल करा, इथे तुम्हाला मिळेल की ते अपडेट झालेलं आहे, पहा तुम्ही. 65 आता मॅक्झिमम 65 जाणे या झोनमध्ये बघा, मुलुंडमध्ये, मुलुंड लोकेशनमध्ये फक्त 65 मॅक्झिमम आहे, आणि घाटकोपरमध्ये 98च मॅक्झिमम आहे, राईट. जर तुम्ही याच रिपोर्टला इथे मॅक्सच्या ऐवजी क्लिक केला आणि इथे व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये मीन केलं, मीन, तर मीन आले. तर क्वांटिटी मिनिमम 32 आहे. व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये जावा, दोघांमध्ये मिनिमम 30. काउंट, दोघांमध्ये किती प्रोडक्ट विकले गेलेले आहेत, 5 विकले गेलेले आहेत, 5 आहेत. तर हे तुम्हाला इकडे मिळते. समजलं आता तुम्हाला, एक्झॅक्टली तुम्हाला व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये या गोष्टी समजल्या असतील, तर तुम्ही इकडे शो करू शकता रिपोर्ट अशा प्रकारे. दुसरी गोष्ट अशी की रिफ्रेश डेटा हे लक्षात घ्या. जसं शीट 1मध्ये इकडे कुठल्याही डेटामध्ये तुम्ही चेंज केलं, शीट 1मध्ये सपोज इथे तुम्ही क्वांटिटी 5000 केल्या, तर या रेकॉर्डमध्ये ते चेंज होणार नाही लगेच, लक्षात घ्या. या रेकॉर्डमध्ये कुठेही 5000 कुठे ॲड होणार नाहीत किंवा काय होणार नाही आहेत. एक काम करूया, याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी ॲनालाइज टॅबमध्ये. ॲनालाइज टॅब नसेल तर तुम्ही डेटा टॅबमध्ये जावा आणि रिफ्रेश ऑल इकडे पण आहे, हा रिफ्रेश केला तरी चालेल. डेटा टॅबमध्ये रिफ्रेश ऑल, इथून रिफ्रेश केला तरी तो क्वांटिटी इकडे वाढणार आहे, जिकडे पण असतील ते ॲड होणार, म्हणजे वाढतील ऑटोमॅटिकली. हे लक्षात घ्या. समजलं तुम्हाला. रिफ्रेश ऑल तुम्हाला करायचं आहे, डेटामध्ये काही चेंजेस केले, जसं याची मिनिमम क्वांटिटी मी 21 केलेली आहे, आणि इथे मिनिमम मी शो केले. आता इथे व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये मीन मी शो केलं आहे, पण मला मिनिमम भेटत नाही आहे 21. मग मी डेटामध्ये जाणार आणि रिफ्रेश ऑल करणार, किंवा ॲनालाइजमध्ये जाऊन रिफ्रेश ऑल करणार, पहा रिफ्रेश झालेलं आहे. लक्षात आले. मिनिमम क्वांटिटी, ग्रँड टोटल, याची टोटल नाही येणार, याच्यामध्ये मिनिमम कोण आहे दोघांमध्ये हे येणार, राईट. सो व्हॅल्यू फील्ड सेटिंग सम. व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये सम घेतल्यानंतर इथे एक अजून एक ऑप्शन आहे, व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये जा आणि शो व्हॅल्यू ॲज. तर शो व्हॅल्यू ॲज तुम्हाला कसं दाखवायची व्हॅल्यू, याच्यामध्ये ऑप्शन दाखवत येतो तुम्हाला की तुम्हाला व्हॅल्यू कशी दाखवायची. पर्सेंटेज दाखवायचं आहे, काय दाखवायचं आहे, सर्व दिलं इथे. पर्सेंटेज ऑफ टोटल डिफरन्स, पर्सेंटेज ऑफ, है ना. मग तुम्हाला लोकेशन घाटकोपर वाईज पर्सेंटेज दाखवायचं, तर पहा 100%, 94%, म्हणजे टोटल पर्सेंटेज. सपोज यांनी सेल्स 100 केलं, तर याच्या कम्पेअरमध्ये, लोकेशनच्या कम्पेअरमध्ये यांनी 94% सेल्स केले. लक्षात आले का. जे कम्पेअर आहे, आता याची मी क्वांटिटी वाढवते. सपोज याच्यामध्ये 98च केलं, हे एक क्वांटिटी वाढवली मी, 98 केले. आता याची जर क्वांटिटी जास्त झाली तर पहा काय होता, रिफ्रेश ऑल. आता याचे 117% झाले, कारण आपण काय केलं होतं पहा, इथे दाखवतो परत. व्हॅल्यू फील्ड सेटिंग, आपण शो व्हॅल्यूज ॲज लोकेशन घाटकोपर घेतलं होतं. काय घेतलं, घाटकोपर 100% असणार, त्याच्या कम्पेअरमध्ये मुलुंड किती आहे, 117%. आता मी मुलुंड सिलेक्ट करतो, लोकेशन मुलुंड 100% राहणार, आणि घाटकोपर त्याच्या कम्पेअरमध्ये किती सेल्स आहे, आर यू गेटिंग, 84.92%. ह्या शो व्हॅल्यूज ॲजचा यूज होतो तुम्हाला एक व्हॅल्यू दुसऱ्याबरोबर कम्पेअर करण्यासाठी. तुम्ही सेल्स वाईज करू शकता, सेल्स वाईज इथे 21 क्वांटिटी बरोबर करू शकता. लोकेशन वाईज मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही नेम वाईज करू शकता, पण तुम्ही नेमचा ड्रॅग केला असेल तर. सपोज आता एक काम करा ना, लोकेशनला हटवून टाका आणि नेमला इथे घ्या.
नेमसाठी सम ऑफ सेल्स परत घ्या. सम ऑफ सेल्सला मी इथे ड्रॅग करतोय, आले सम ऑफ सेल्स राईट. सम ऑफ सेल्सला काढा, कारण तुम्ही जे शो व्हॅल्यूज केले ना त्यामुळे तुम्हाला इथे एरर दाखवू शकतो. सम ऑफ सेल्सला परत ड्रॅग करा. इथे क्वांटिटी आलेल्या आहेत ABCD वाईज. आता तुम्हाला काय करायचं, सम ऑफ सेल्समध्ये व्हॅल्यू फील्ड सेटिंग तुम्ही शो व्हॅल्यूजमध्ये जा आणि तुम्ही इथे क्लिक करा पर्सेंटेज ऑफ आहे ना, रो नाही, शो पर्सेंटेज ऑफ घ्या. हे इंटरेस्टिंग आहे. नेममध्ये पहा, नेममध्ये तुम्हाला ए वाईज टोटल दाखवायची, ए वाईज सगळ्यांची. तर ए 100% राहील आणि एच्या कम्पेअरमध्ये बाकी ए जर 100% आहे तर एपेक्षा कमी हे आहे, एच्या जास्त हे आहे, एवढे जास्त तेवढे कमी आहेत राईट. तर अशा प्रकारे शो व्हॅल्यूज ॲज यूज करू शकतो. हेही तुम्हाला इथे कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, कारण हा ऑप्शन इकडे का दिला आहे जर तुमच्या मनात असेल तर इथे तुम्ही त्याचा यूज करून पहा. नो कॅल्क्युलेशन केलं मी, ओके केलं तर ते नॉर्मल आहे तसं येणार आहे. तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत की पायवट टेबलमध्ये आपण कशा प्रकारे रिपोर्ट जनरेट करू शकतो. एक छोट्या डेटावरती मी तुम्हाला दाखवलं समजण्यासाठी, एक मोठ्या डेटावरती पण दाखवलं की मोठ्या डेटावरती पायवट टेबल कसा रिपोर्ट इथे एक्झिक्यूट होणार आहे. बऱ्याचशा गोष्टी. आता पायवट टेबल एवढंच नाही आहे, पायवट टेबल एकाच व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे काय, म्हणजे पायवट टेबलला आपण पूर्ण एकदम बोलतात ना, एकदम पूर्ण शिकणार आहोत मित्रांनो. यार मला ते मराठीमध्ये पूर्ण शिकण्याला काय बोलतात माहीत नाही, एकदम हिंदीमध्ये ना निचोड के सीखेंगे तसं काय. ओके तर एकदम कमेंटमध्ये सांगा मला काय बोलतात. तुम्ही माझ्या रेग्युलर व्ह्यूत असेल तर मला नक्की सांगणार की असं एकदम डीपमध्ये शिकणाऱ्याला मराठीत काय बोलतात, एकदम लक्षात आहे ना मला. ओके सध्या तर जाऊ द्या, आपण आता सध्या शिकूया पुढचं ऑप्शन. पायवट टेबल परत बनवूया, कंट्रोल नवीन पायवट टेबलवरती करूया, नवीन शीटवरती इन्सर्ट पायवट टेबल. खिचडी नको आपल्याला, नवीन शीट घेऊया. ओके न्यू शीटमध्ये यामध्ये पायवट टेबल कुठला आला आहे, 4 का आला आहे 4. 1 2 केला होता आपण या शीटमध्ये, 3 कुठे गेला, 3 याच्यावरती केला आहे शीट 3वरती 3 वाला पायवट टेबल. आता 4 वाला पायवट टेबल वेगळ्या डेटावर केला तरी तो नंबर ऑटोमॅटिकली इंडेक्समध्ये वाढत जाणार आहे. ओके याच्यामध्ये काय करतो मी, ब्रँड आहे ना मित्रांनो, ब्रँड ते मी रोजमध्ये घेतोय. ब्रँड मी इकडे घेतोय, मी मंथ इकडे घेतोय, मंथ वाईज रेकॉर्ड इकडे घेतलेलं आहे. आणि मी रिजन काय करतोय पहा, रिजन एक काम करूया, ब्रँडच्या ऐवजी ब्रँड आपण फिल्टरमध्ये घेऊया आणि रिजन जे आहे ना, रिजन ते मी घेतोय रोजमध्ये आणि नेहमीसारखंच रिपोर्ट एक तयार केला मी इकडे पहा. आता हे जे आहे ना, हे तुम्हाला माहिती आहे, इकडे रिपोर्ट मिळालं, इकडे फिल्टर तुम्हाला मिळालं, ऑप्शन दिसते तुम्हाला, इकडे फिल्टर पण आहे. तुम्ही इकडे बऱ्याचशा गोष्टी फिल्टर करू शकता. इथे पण जाऊन तुम्ही टॉप 5 टॉप 2 टॉप 1 सगळ्या गोष्टी इथून काढू शकता. इथे माहिती आहे तुम्हाला, मी सांगितलं आहे हे तुम्ही करू शकता. पण तुम्हाला करायचं आहे का, आता मला सांगितलं गेलं की इकडे 5 ब्रँड आहेत, त्या 5 ब्रँडचे जे आहेत ना वेगवेगळ्या शीटवरती रिपोर्ट पाहिजे. म्हणजे एडिडासचा वेगळा, मॅक्सएअरचा वेगळा, नायकीचा आणि पुमाचा. मला इकडे खाली 5 शीट बनवायच्यात आणि 5चा वेगळा रिपोर्ट पाहिजे, मंथ वाईज आणि झोन वाईज असा रिपोर्ट पाहिजे. तर मंथ वाईज झोन वाईज मला टोटल तर मिळतोय सगळ्यांचा आणि मी इथे फिल्टर पण लावू शकतो, बरोबर ना. म्हणजे फिल्टर लावला तर एकेकाचा दिसणार, पण मला 5ही जणांचे वेगवेगळे पाहिजेत राईट. हे सगळ्यांचे इथे जे ई दिसते ना तुम्हाला, हे असं आलं असेल ना 2E+50, तर 05 म्हणजे पुढे डिजिट आहेत असे, त्यामुळे ते डबल क्लिक करून तुम्ही कॉलमची साईज वाढवा, ते ऑटोमॅटिक होणार आहे राईट. कॉलमची साईज वाढवलं तर हे तुम्हाला इकडे सोल्युशन त्याचं मिळतं आहे मित्रांनो. तुम्हाला करायचं आहे काय, एकदम सिम्पल स्टेपमध्ये बघा. आपल्याला जे सांगितलं आता काय की आपल्याला हे 5ही रेकॉर्ड वेगवेगळे पाहिजेत वेगवेगळ्या शीटवरती. तर सिम्पल एक ऑप्शन दिला आहे, 2013मध्ये आहे हा. 10मध्ये बघा तुम्ही, आय डोंट नो, कारण मी 10मध्ये पायवट टेबल एवढा यूज नाही केला. पण ॲनालाइज ऑप्शन इकडे तुम्हाला दिसतं, ॲनालाइज टॅबमध्ये सगळ्यात इथे ऑप्शन दिला आहे आणि ऑप्शनमध्ये इथे दिलं आहे शो रिपोर्ट फिल्टर पेजेस म्हणून दिलं आहे, शो रिपोर्ट फिल्टर पेजेस. हे ऑप्शन तेव्हाच हायलाईट होणार जेव्हा रिपोर्टमध्ये म्हणजे जेव्हा फिल्टर कॉलममध्ये काही ना काही इकडे कॉलम आहे फिल्टर याच्यामध्ये. तर इथे जर काहीच नाही, सपोज मी इथे ब्रँड ठेवलाच नाही किंवा कुठलाही कॉलम नाही ठेवला, तर ऑप्शनमध्ये तुम्ही इथे आलात शो रिपोर्ट फिल्टर पेजेस, तर तुम्हाला ते हायलाईटच दिसणार नाही. बा हायलाईट आहे का, नाही आहे, बिलकुल हायलाईट नाही आहे, तुम्हाला क्लिकच होणार नाही ते. मग तुम्हाला तिकडे कुठले तरी कॉलम ठेवावंच लागेल ज्यामध्ये व्हॅल्यूज असतील, काही ना काही असेल ते ठेवाच तुम्ही. आणि ठेवल्यानंतर इथे कमीत कमी व्हॅल्यूवाला ठेवा, कारण जास्त शीट बनणार आहेत. सध्या तुम्ही प्रॅक्टिकल करतात म्हणून कमीत कमी असणार. इथे स्टेट वगैरे घेणार तर तेवढ्या स्टेटच्या शीट्स बनवून येणार राईट. बघूया आपण, दाखवतो तुम्हाला आता डायरेक्ट प्रॅक्टिकल. इथे क्लिक करा, शो रिपोर्ट फिल्टर पेजेसवरती मी क्लिक करतो आहे अँड ब्रँडवरती क्लिक करून ओके करतो आहे. बघा इकडे शो रिपोर्ट फिल्टर पेजेस ऑफ. ओके आता खाली बघा, फक्त जादू बघा, जादू मित्रांनो, आणि दिसते तुम्हाला जादू. एडिडास ब्रँडचा रेकॉर्ड आहे, हे दिसतंय फिल्टर होऊन आलेलं आहे. याचा एक पायवट टेबल तयार झाला. मॅक्सएअरचा एक पायवट टेबल तयार झाला, पायवट टेबल 8. मी पायवट टेबल का बोलतोय, कारण पायवट टेबलचे नंबर आले तिकडे, पायवट टेबल 8. नायकी ब्रँडचा पण एक पायवट टेबल तयार झाला, पायवट टेबल 7. पुमा ब्रँडचा पण पायवट टेबल तयार झाला, पायवट टेबल 6 राईट. रिबॉक ब्रँडचा पण पायवट टेबल तयार झाला, पायवट टेबल 5.
सगळ्या ब्रँडचे इंडिव्हिज्युअल पायवट टेबल तयार झालेले आहेत मित्रांनो. एकदम इझिली तुम्ही पायवट टेबल इकडे तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त एक क्लिक करायची गरज आहे. काहीच म्हणजे तुम्हाला क्लिक करावंच लागेल, असं ऑटोमॅटिक नाही होणार. तुम्ही केलं आहे काय, फक्त ऑप्शनमध्ये जाऊन शो रिपोर्ट फिल्टर पेजेस या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला प्रत्येकाचा पायवट टेबल तुम्हाला इकडे मिळणार आहे. फिल्टर होऊन तो डेटा येणार आहे. तुम्हाला तुमच्या सिनियरला दाखवायचं आहे, कुणाला दाखवायचं त्याला दाखवा ना यार. आता काय मिळाला डेटा, बस जे पाहिजे ते मिळालं. ओके, म्हणजे आय मीन टू से आपल्याला जे फिल्टर रिपोर्ट पाहिजे होते ते भेटलेले आहेत. आणि आता सध्या आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत. त्यामध्ये पाहणार आहोत स्लायसर. हा मित्रांनो स्लायसर. स्लायसर काय असतं, आता हा ऑल डेटा जो आहे, ऑल डेटा इथे मिळतोय तुम्हाला. ऑल डेटा तुम्हाला इथे जाऊन फिल्टर करावं लागतं ना. हे असं मॅक्सेर पाहिजे असेल तर इथे जाऊन क्लिक करा, किंवा इथे जाऊन याला सेंट्रल पाहिजे असेल तर इथे जाऊन चेक करा. हेच फिल्टर जर थोडंसं इझी असेल तर खूप छान होईल ना. म्हणजे तुम्ही रिपोर्ट दाखवता एखाद्या मीटिंगमध्ये, तर तुम्हाला फिल्टर हे इझिली झालं पाहिजे असं वाटतंय. तर त्यासाठी एकदम सिम्पल ऑप्शन एक्सेलने करून दिला आहे. ह्या पायवट टेबलला फिल्टरसाठी ॲनालाइज टॅबमध्ये स्लायसर म्हणून ॲड केला. हा नवीन टॉपिक आपण शिकतो आता, आणि हा इंटरेस्टिंग आहे. बऱ्याचशा जणांना यूज होतो जेव्हा तुम्ही MIS रिपोर्ट वगैरे दाखवणार आहात जॉबमध्ये. तिकडे बरोबर, इकडे घरी तर नाही दाखवत आपण. इन्सर्ट स्लायसर. इन्सर्ट स्लायसरवर क्लिक करा आणि तुम्हाला काय करायचं पहा, इथे एक डायलॉग बॉक्स आला आहे ज्यामध्ये सर्व कॉलम आले. तुम्हाला कुठल्या कॉलमचा स्लायसर पाहिजे ते विचारतो एक्सेल. मग मी काय करतो आहे, ब्रँड वाईज पाहिजे तर ब्रँडच्या कॉलमचा पाहिजे. आणि एकत्र 2-2 स्लायसर घ्या, 4 घ्या, 5 घ्या, तुमची मर्जी, या तुमचंच आहे. पण एवढे घेऊ नका, सगळे तिथे गर्दी होऊन जाईल, काही जत्रा नाही भरवायची आपल्याला. राईट. सो ब्रँड घ्या आणि काय करा, ब्रँड आणि काय घेऊया आपण, मंथ घेऊया. हां चला, मंथ घेऊया. ब्रँड आणि मंथ हे 2 स्लायसर मी घेतलेले आहेत. 2 स्लायसर घेतलेले आहेत. मंथ आणि ब्रँड आलेला आहे माझ्याकडे. मंथला इकडे ठेवतो आहे सध्या, मी ब्रँडला इथे खाली घेतो आहे. ओके, तर ब्रँडला पहा, एडिडासवर क्लिक करतो आहे मी. आता पहा, एडिडासचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो. वरती एडिडास फिल्टर झालेला आहे. मॅक्सेरचा रिपोर्ट तुम्हाला मिळतो आहे, नायकीचा मिळतो आहे, पुमाचा मिळतो आहे, रिबॉकचा मिळतो आहे. इथे पाहायला मिळेल तुम्हाला हे रिपोर्ट फिल्टर होत चाललेले आहेत. क्लिअर केलं नाही ते, क्लिअर. ओ हो, इंटरेस्टिंग. आणि 2016मध्ये ना इथे अजून एक बटन येतं आहे मल्टी चेकसाठी. आता सध्या तुम्हाला 2 कॉलम पाहिजेत, म्हणजे एडिडास दोन रेकॉर्ड पाहिजेत, एडिडास आणि पुमाचे. तर तुम्हाला एडिडास क्लिक करायचं आणि कंट्रोल बटन प्रेस करून पुमावर क्लिक करायचं आहे. एडिडास पुमा एकत्र आलेत, एडिडास आणि पुमा मल्टिपल आयटम्स म्हणून लिहून आले इथे पहा. म्हणजे तुम्हाला कंट्रोल करावं लागेल जर 2 आयटम्स पाहिजे असतील तर. कंट्रोल येतं ना करता, आय मीन कंट्रोल होल्ड डाऊन करायचं आणि क्लिक करायचं. दुसरा कंट्रोल नाही बोलत मित्रांनो मी. ओके, तर इकडे पहा, क्लिक करा. फक्त एक सिंगल क्लिक करता येतो, तो फिल्टर होता. एक कंट्रोल बटन करता येतं, 2 कॉलम तुम्हाला येणार, 2 रिपोर्ट येणार, 2 अलग अलग रेकॉर्डचे. आणि इथे काय करतो मी, क्लिअर फिल्टर. राईट. सो फिल्टर असं पण आहे, मंथला पण तुम्ही देऊ शकता. जॅनचा रेकॉर्ड आहे, फक्त जॅन राहिला. फेब, मार्च, एप्रिल, मे. ओके, जून, जुलै, पुढचं तुम्हाला कळालंच आहे. आणि कंट्रोल बटन प्रेस करून तुम्हाला जे पाहिजे ते इथे क्लिअर फिल्टर करा. राईट. जॅनवर क्लिक करा, जानेवारी मंथ, त्या जॅन. ओके, जॅनचा रेकॉर्ड, दॅट्स इट. क्लिअर केलं. आता इथे जरा हे फिल्टर आहे ना, मला थोडंसं स्लायसरवरती काम करायचं. स्लायसर सेटिंग समजून घ्यायच्यात होतं. स्लायसर कसं ॲड करायचं तुम्हाला समजलं असेल. कुठल्याही पायवट टेबलला तुम्ही कसं ॲड करायचं, स्लायसर पायवट टेबलवर कसं ठेवायचं, ॲनालाइजवर जायचं, इन्सर्ट स्लायसरमध्ये जायचं. स्लायसर भेटला तुम्हाला, ब्रँड आणि जो पाहिजे तो स्लायसर घ्या. मी सध्या 2 घेतले होते, ओके केले, दोन्ही आलेले आहेत. या स्लायसरला ॲडजस्ट कसं करायचं की याची फॉर्मॅटिंग काय, जेव्हा तुम्ही याला क्लिक करणार एक ऑप्शन्स टूलबारवरती येणार. वरती पाहायचं, वरती म्हणजे या एक्सेलच्या स्क्रीनमध्ये वरती पहा. तुमच्या घरात वरती नका बघू. ओके, आय एम जस्ट जोकिंग. ऑप्शन्सवरती जा आणि ऑप्शनमध्ये इथे पहा, इथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मी याच्यामध्ये गोष्टी काय काय आहेत ते दाखवतो. सगळ्यात पहिलं हे जे ऑप्शन आहे हे पाहूया. ह्यामध्ये स्लायसरची डिझाईन मिळते तुम्हाला. स्लायसर चेंज, तुम्हाला असं वाटतं की हा डिझाईन पाहिजे, तुम्हाला वाटतं यार यातले एकही डिझाईन चांगली नाही, सगळ्याच्या सगळ्या म्हणजे माझ्या कामाचेच नाहीत, मला आवडतच नाही आहेत, किंवा तुम्हाला न आवडणारेच कलर त्यांनी दिले, तर तुम्हाला त्यांनी सांगितलं की स्वतःची डिझाईन बनवा. तुम्हाला नाही आवडली तर आम्ही काय करणार, तुम्ही स्वतः बनवा. न्यू स्लायसर डिझाईन. इथे स्लायसरचं नाव द्या, माझा स्लायसर. काय नाव द्यायचं ते द्या, माझा स्लायसर. माझा स्लायसरच नाव देतो मी, माझी डिझाईन आहे. आणि याच्यामध्ये होल स्लायसरला कुठला कलर द्यायचा आहे, फॉर्मॅटमध्ये जा, फिलमध्ये जा. पूर्ण स्लायसरला तुम्हाला काळा कलर पाहिजे की निळा कलर पाहिजे, तो निळा होता. ओके, इथे हेडरमध्ये जा, फॉर्मॅटमध्ये जा, तुम्हाला हेडरला कुठला कलर पाहिजे इथे पहा, तिथे दिसतंय तुम्हाला. नंतर सिलेक्टेड आयटमसाठी तुम्हाला कुठला कलर द्यायचा आहे. नंतर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, मला हे कलर आवडत आहे असं नाही आहे, मी फक्त एक एक्झाम्पल देतो तुम्हाला पटकन दाखवण्यासाठी. प्रत्येक सिलेक्टेड आयटम्स, अनसिलेक्टेड आयटम्स, प्रत्येकासाठी काय काय पाहिजे, त्याच्यावरती माऊस घेऊन गेल्यानंतर कुठला कलर झाला पाहिजे त्याचा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर द्यायचे आहेत आणि ओके करायचं आहे.
जेव्हा तुम्ही याला कलर देऊन ओके करणार, इथे तुम्ही परत क्लिक करणार, तुम्हाला एक नवीन डिझाईन मिळते, ते क्लिक करा, ही तुमची स्वतःची डिझाईन घ्या. आला कसा आहे सर, तुम्हाला पाहिजे त्या कलरचा भेटला. चला ठीक आहे, तुम्हाला ही गोष्ट क्लिअर असेल. आता आपण पुढे जाऊया. यामध्ये असं आहे की एक स्लायसर मागे एक स्लायसर पुढे, मग पुढे मागे करायचं असेल तर इथे दिलेले ऑप्शन तुम्हाला ब्रिंग टू फ्रंट, सेंड टू बॅक आहे ना, सेंड टू बॅक हे सगळं इमेजसारखंच आहे. सेंड टू बॅक, ब्रिंग टू फ्रंट, ओके. हे जाऊ दे, हे काय एवढं अवघड नाही आहे. हां, एखादा स्लायसर तुम्हाला गायब करायचा असेल, सिलेक्शन पेनमध्ये जावा, एक स्लायसर नको आहे, टेम्पररी हाईड करायचं आहे, टेम्पररी शो, टेम्पररी हाईड शो, सिलेक्शन पेन येते पहा राईट साईडला, इथे सिलेक्शन पेन दिसते ना, हे ह्याच्यामध्ये ब्रँड आणि हे एक डोळा येतो, या डोळ्यावर डोळा मारा, हा आय मीन डोळा मारा म्हणजे डोळ्याला क्लिक करा, तो स्लायसर इकडे हाईड आणि शो होणार आहे. बस सिलेक्शन पेन एवढंच कामाचं आहे, बाकी काय त्यात जास्त काय घुसायची गरज नाही आणि काही युजफुल पण नाही आहे, म्हणजे तेवढंच आहे त्याचा यूज. ऑप्शनमध्ये जा आणि इथे पहा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्लायसरविषयी कामाच्या आहेत. ज्यामध्ये सर्वात पहिलं ते की स्लायसरमध्ये तुम्हाला सपोज हा स्लायसरमध्ये जास्त डेटा आहे ना, तर तुम्ही याला 2 कॉलममध्ये करा, 3 कॉलममध्ये, 4, 5, 6 कॉलममध्ये करा, राईट. तर असे 3-4 कॉलममध्ये करून तुम्ही त्या स्लायसरला साईज छोटी करू शकता, अशी तुम्ही ठेवू शकता. स्लायसर व्हर्टिकल जास्त आला होता ना, त्याला डेटामध्ये बसत नाही, तर तुम्ही असं करू शकता. पहा या स्लायसरला पण तुम्ही करू शकता, याला जरा डिझाईन वेगळी देऊया आपण, आता असं नॉर्मल देऊया. याला पण 1 2 3 4 5 आणि 6 सॉरी 5च करा, कारण 5च आहेत. आणि याची साईज वाढवा अशी, विड्थ, ही विड्थ मी इथून वाढवत आहे, तुम्ही इथून वाढवू शकता. पहा इथे विड्थ ऑप्शन दिलेलं आहे, दिसतंय, विड्थ आणि हाईट. हाईट ही आतल्या सेलची हाईट वाढणार आहे, ही विड्थ वाढवली तर पहा विड्थ दिसतंय तुम्हाला. हाईटमध्ये दिसतंय कसं हाईट वाढवणे, हे आतल्या बॉक्सची हाईट वाढणार, ही बॉक्सची हाईट कमी करायची मला. आणि आतल्या सेलची हाईट कमी करायची असेल तर हे पहा कॉलममध्ये, आर यू गेटिंग. तुमच्यावरती याची कुठली विड्थ कुठली हाईट वाढवायची ते तुम्ही ठरवून इथे त्याला कलर वेगळाच द्या थोडासा, ओके, किंवा आपलाच कलर द्या. हा पहा स्लायसर, आर यू गेटिंग. स्लायसर हा कुठेही ठेवू शकता तुम्ही, इथून अजून वरती एक 2 रो इन्सर्ट करून घ्या, इन्सर्ट रो, आणि वरती स्लायसरला असं प्लेस करा, अजून एक रो इन्सर्ट करा. इकडे अशा प्रकारे स्लायसर ठेवा जेणेकरून तुम्हाला रिपोर्ट दाखवायला एडिडास ब्रँडचा रिपोर्ट, मॅक्स आहे, नायकी, पुमा, रिबॉक, ओके गॉट इट. हा स्लायसर जिथे ठेवायचा तिथे ठेवा. याला पण तुम्हाला अजून मल्टिपल कॉलममध्ये करायचं तर करून घ्या. इकडे सगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, तुम्हाला फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे मित्रांनो, बस. त्यासाठीच तर मी तुम्हाला हा व्हिडिओ दिला आहे एक पूर्णची पूर्ण, ज्यामध्ये पायवट टेबलचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. स्लायसरमध्ये अजून काही गोष्टी आहेत, संपला नाही. स्लायसरवर क्लिक करा, आपण ऑप्शन्समध्ये ह्या गोष्टी पाहिल्यात इकडच्या, पण इकडे आहे स्लायसर सेटिंग, ज्यामध्ये स्लायसर सेटिंगमध्ये स्लायसरचं नाव डिस्प्लेमध्ये काय असायला हवं. इथे ब्रँड आहे, तर इथे ब्रँड वाईज म्हणून पुढे पाहिजे मला काही रिपोर्ट, सो ब्रँड वाईज पाहिजे, किंवा इथे मला काहीतरी रिपोर्ट वेगळं नाव द्यायचं. टायटल मला जे शो करायचं ते मी शो करू शकतो, माझ्यावरती आहे. सो फिल्टर ब्रँड असं काहीतरी टाकू शकतो, फिल्टर ब्रँड वाईज रिपोर्ट वगैरे काय टाकायचं बघा, इथे आलं ते दिसतंय. स्लायसर सेटिंग, इकडे कॉर्नरला जावा बघा, लेफ्ट कॉर्नरला स्लायसर सेटिंगमध्ये तुम्ही असेंडिंग ऑर्डरने नॉर्मली असतं, एडिडास पहिला दाखवणार, जर तुम्ही डिसेंडिंग केलं तर तुम्हाला रिबॉक पहिला दाखवणार. स्लायसर सेटिंग्स ह्या बेसिक सेटिंग्स आहेत. हाईड आयटम्स विथ नो डेटा, ज्याच्यामध्ये डेटा नाही आहे, सपोज नायकी ब्रँडचं इथे रिपोर्टच नाही आहे, नायकी ब्रँडला काहीच व्हॅल्यू नाही, तर तो डेटा दाखवणार, तो नायकी ब्रँड इथे दाखवणारच नाही स्लायसरमध्ये. आता सध्या सगळ्यांनाच आहे म्हणून तो दाखवणार. आणि हे व्हिज्युअल इंडिकेशन वगैरे सगळं ॲज इट इज राहू द्या, कारण शो आयटम्स डिलीटेड फ्रॉम दी डेटा सोर्समध्ये जर आयटम कुठला डिलीट केला असेल तर तो इथे शो करायचा की नाही ते दाखवलं. शो आयटम्स विथ नो डेटा लास्ट, डेटा नसेल तरी तो आयटम्स इथे दाखवायला हवा असं दिलं इथे. आणि आपण हाईड डेटा विथ नो डेटा केलं की हे सगळं अनचेक होणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्यात त्यांनी. बेसिकली त्याचं काय एवढं हे नाही आहे इफेक्ट, पण आपल्याला दिलं आहे की आपण सॉर्टिंग वगैरे रिपोर्ट ठेवू शकतो, स्लायसरचं सॉर्टिंग आपण डिफाईन करू शकतो. आणि स्लायसर सॉर्टिंग नंतर इथे रिपोर्ट कनेक्शन म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतंय ना, स्लायसर सेटिंग्स नंतर, सॉरी सॉर्टिंग नाही, सेटिंग्स नंतर रिपोर्ट कनेक्शन म्हणून ऑप्शन आहे. हे काय रिपोर्ट कनेक्शन आपण पाहूया. आता माझ्याकडे हा एक पायवट टेबल आहे, राईट. आता मी आणखी एक पायवट टेबल इथे घेतो आहे, पहा एक एक्झाम्पल म्हणून पायवट टेबल आणखी एक इथे घेतो आहे. कुठून घेणार मी, शीट 1मध्ये जाणार, इन्सर्टमध्ये जाणार, पायवट टेबलमध्ये जाणार. एक्झिस्टिंग वर्कशीट घेतलं, आपल्या एक्झिस्टिंग वर्कशीटमध्ये कर्सर ठेवला, शीट 4मध्ये गेलो, इथेच पायवट टेबल मला पाहिजे खाली, आणि मी ओके केला. पायवट टेबल 10 म्हणून आलेला आहे. हा पायवट टेबल किती होता त्याचं नाव बघा, पायवट टेबल 4, आणि हा पायवट टेबल 10 आहे. सो ओके, 10मध्ये आपण काय केलं आहे, रिजन वाईजच रेकॉर्ड घेतो आहे. रिजन तर ऑलरेडी घेतलं, आपण वेगळं काहीतरी घेऊया याच्यामध्ये रेकॉर्ड. स्टेट वाईज घेतलं आणि क्वांटिटी घेतलं, स्टेट वाईज क्वांटिटी घेतलं. आणि चला ठीक आहे, स्टेट वाईज घ्या, काही पण घ्या तुम्ही, आणखी काही घेऊ शकता. इकडे तुम्हाला वीक वाईज पण पाहिजे असेल, वीक तर खूप जास्त रेकॉर्ड येते, त्यामुळे वीक वाईज नाही घेत आपण, कारण ते कॉलम खूप मोठे होणार आहे, रेकॉर्ड खूप मोठे येणार आहे. ब्रँड पण घ्या याच्यामध्ये, चला ब्रँड घेतलं इथे बघा, दिसते.
ओके, तर आता हा जो स्लायसर आहे ना, मला आता याला पण स्लायसर टाकायचं, तर याला स्वतःचा स्लायसर परत इन्सर्ट करू शकतो आपण. पहा ॲनालाइजमध्ये जा, इन्सर्ट स्लायसर, परत ब्रँड घ्या असे. पण आता हा पण ब्रँडचा स्लायसर आणि तो पण ब्रँडचा स्लायसर. मग हे दोनही ब्रँडचे स्लायसर असताना दोन स्लायसरची गरज नाही, एकच स्लायसर आपण दोन जागेवर लिंक करू शकतो. तर एकच स्लायसर आपण दोन जागेवरती कसे लिंक करायचं जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर सिंपल आहे. पहिला फिल्टर ब्रँड या स्लायसरवरती क्लिक करायचं, दिसतंय म्हणजे पहिल्या स्लायसरवरती. हा स्लायसर दोन टेबलला लिंक करायचा, मध्ये ठेवा, दोघांच्या मध्ये, राईट. दोघांच्या मध्ये ह्या दोघांचं काय करणार आहे, कनेक्शन लावून देणार आहे आपल्याला, राईट. दोघांचं कनेक्शन सेटिंग लावून देणार आहे, सेटिंग. तीच तर सेटिंग आपल्याला शिकायची. जरा ह्या स्लायसरला उभा करू, याला थोडासा साईज याची कमी करून घ्या. ठीक आहे, एवढा ठीक आहे. असा या स्लायसरला कसं करायचं, क्लिक करायचं, सिंपल आहे. ऑप्शन्समध्ये जावा, रिपोर्ट कनेक्शन येते ना, सेटिंग्स आहेत मित्रांनो, त्या सेटिंग नाही बोलत मी तुम्हाला, या सेटिंग्स शिकवतोय त्या. बघा, बाकीच्या सेटिंग तुम्हाला येत असतील, मला माहीत आहे, ते तर तुम्हाला शिकायचीच गरज नाही पडत, राईट. इकडे पहा, आपण रिपोर्ट कनेक्शनमध्ये हा डायलॉग बॉक्स आला. याच्यात काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला पायवोट टेबल 4 हा कनेक्टेड आहे असं दाखवतोय, दिसतंय ना, इथे चेक दाखवतोय. आणि पायवोट टेबल, हा पायवोट टेबल कुठला आहे आपला, मी तुम्हाला नंबर दाखवला होता, हा 10 आहे. बाकीच्या पायवोट टेबलचं काही घेणे देणं नाही आपल्याला, तिकडे नका लक्ष देऊ. पायवोट टेबल 10ला पण चेक करा. लक्षात आलं का, हा स्लायसर आपल्याला दोन पायवोट टेबलला कनेक्ट करायचा आहे. रिपोर्ट कनेक्शनमध्ये जाऊन ह्या दोघांनाही चेक ठेवा. पायवोट टेबल 4 तर पहिलाच चेक असणार कारण त्याचं स्लायसर आहे. पायवोट टेबल 10ला पण चेक करा, ओके करा. आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जर तुम्ही रिबॉकवर क्लिक केला ना, तर इथे पण रिबॉक येणार आणि वरती पण रिबॉकचंच ब्रँड दाखवणार. इथे पुमा केलं तर पुमा इथे दाखवणार आणि इथे पण तुम्हाला पुमाचंच रेकॉर्ड दाखवणार. एकच स्लायसर दोन दोन पायवोट टेबलवरती काम करतो हे आता तुम्हाला विश्वास बसला असेल आणि मी ते प्रॅक्टिकली करून दाखवलं ना मित्रांनो, राईट. सो स्लायसर नंतर शिकायची गोष्ट आहे ती आहे टाईमलाईन. तर टाईमलाईनची वेळ आलेली आहे, सुरू करूया टाईमलाईन. पण टाईमलाईन करण्याच्या अगोदर टाईमलाईनसाठी आपल्याला डेट हा कॉलम असायला हवा, म्हणून मी इकडे डेट कॉलम घेणार होतो, मागाशी मी घेतला नाही, पण मी आता घेतो या डेटामध्ये डेट कॉलम. एक काम करूया, आपण एवढा मोठा डेटा नको घ्यायला, थोडंसं समजण्यासाठी आपण डेटा छोटा घेऊ, कारण तुम्हाला आता लास्ट डेटावरती तुम्ही दाखवलं आहे. मी काय केलं, वरचं फक्त काही 10 15 20 रोज कॉपी केलेत आणि एक नवीन शीट इन्सर्ट करून इकडे मी त्याला पेस्ट केलं आहे. पेस्ट करायला तुम्ही सिम्पली एंटर बटन प्रेस केलं तर चालेल किंवा कंट्रोल व्ही करून तुम्ही पेस्ट करू शकता. आणि इथे डेट कॉलममध्ये मी एक डेट टाकतोय. आता आपण याचं पायवोट टेबल बनवूया. कंट्रोल ए, इन्सर्ट पायवोट टेबल. मला डेट कॉलम पाहिजे होता, मी घेतला आहे. पायवोट टेबल नवीन वर्कशीटमध्ये घेतोय, नवीन वर्कशीट आलेली आहे. मी डेट कॉलम काय करतोय पहा, ब्रँड आहे माझ्याकडे, ब्रँड मी इथे ड्रॅग करतोय. ब्रँड माझ्याकडे दोनच आलेत आता, ठीक आहे, कारण मी छोटंसंच रेकॉर्ड घेतलं आहे. क्वांटिटी पण आले त्याच्या, ब्रँड आणि क्वांटिटी आले. डेटा जरा झूम करूया, इकडे छोटासा डेटा आहे. आता याच्यामध्ये काय करतोय मी पहा, डेट कॉलम फिल्टरमध्ये घेतो. डेट कॉलम हा फिल्टरमध्येच असायला हवा, तरच आपल्याला इकडे डेट कॉलम असायलाच हवा, तरच आपल्याला टाईमलाईन मिळेल. टाईमलाईन तसं ॲड होणार नाही आहे. जर जुन्या पायवोट टेबलमध्ये गेलो आपण, कुठे गेलो, शीट 4च्या पायवोट टेबलमध्ये गेलो आणि इन्सर्ट टाईमलाईन करायला गेलो, वी कांट क्रिएट अ टाईमलाईन फॉर दिस रिपोर्ट बिकॉज इट्स डझंट हॅव अ फील्ड फॉर्मॅटेड ॲज अ डेट, राईट. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही जे केले ना त्यामध्ये तुम्ही फील्ड फॉर्मॅट आहेच नाही, डेट नावाचा कॉलमच नाही, कुठे चाललं आहे तोंड घेऊन, आय मीन पायवोट टेबलचा रिपोर्ट बनवायला. तर शीट 10मध्ये आपल्याकडे असा डेट कॉलम आहे आणि त्यामधूनच आपण जो पायवोट टेबल केला तो कुठे गेला, शीट 11मध्ये. त्यामध्ये डेट कॉलम आपण फिल्टरमध्ये घेतलेला आहे. कुठे घ्या, डेट कॉलम आहे ना, बस. नाव यू कॅन चेक इट आउट. अजून काय घ्यायचं तुम्हाला, इकडे मंथ पण घ्यायचं आहे, मंथ पण घ्या. चला, मंथ कुठला आला, एप्रिलच मंथ आला आहे, ठीक आहे, कारण एकाच महिन्याचा डेटा आहे. मी काय करतो, ॲनालाइजमध्ये जातोय आणि इन्सर्ट टाईमलाईनवर क्लिक करतोय. डेटवर क्लिक करा, कुठे क्लिक करा, डेट दिसते ना कॉलम. हे पहा, आपण जे पण रेकॉर्ड इथे घेणार आहोत, इथे मंथच्या ऐवजी सपोज मी स्टेट पण घेऊ शकतो. मंथ जरा एकच आलं आहे, हा आंध्र प्रदेशपासून आलं आहे. आपण जे पण रेकॉर्ड घेणार आहोत त्यासाठी इन्सर्ट टाईमलाईन आपण करतोय. डेट कॉलम आलेला आहे, डेट कॉलमसाठीच टाईमलाईन असते. डेट कॉलममध्ये ह्या टाईमलाईन अशी हॉरिझॉन्टल स्लायसरसारखी येणार, पहा, अशी लांबची लांब टाईमलाईन येणार आहे. ओके, या टाईमलाईनला तुम्हाला आता दिसतं इथे 2020 आहे. 2020मध्ये आपल्या ज्या महिन्याचा रेकॉर्ड आहे तिकडे जाऊया आपण. आपल्याकडे एप्रिल महिन्याचा रेकॉर्ड आहे, एप्रिल सिलेक्ट केला, दिसतंय एप्रिल महिन्याचा रेकॉर्ड आहे आणि मे महिन्याचं पण आहे. एप्रिलवर क्लिक करा, मेमध्ये क्लिक करा, जूनचा आहे का नाही आहे, जुलैचा आहे का नाही आहे, दिसतंय. ज्या महिन्याचं रेकॉर्ड आहे ते तुम्हाला इकडे लगेच दिसणार आहे. एप्रिलचं रेकॉर्ड हे आहे आणि मेचं रेकॉर्ड, मेमध्ये काय काय कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये किती विकले गेलेत, क्वांटिटी ते आलेले आहेत. थोडंसं जरा झूमिंग कमी करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, मे, एप्रिल, गॉट इट. दुसरी गोष्ट, इथे जेव्हा मी आता हे सिलेक्ट करतो आहे, मंथ्स ऑप्शन इकडे आपल्या माझ्याकडे इथे पाहिजे टाईमलाईनवरती. मंथ्स ऑप्शन आहे, या मंथ्समध्ये मी इयर्स घेऊ शकतो. आता डायरेक्ट
वर्ष, पण वर्षामध्ये काही चेंजेस नाही झालं आपल्यामध्ये, त्यामुळे 2020चंच रेकॉर्ड आहे ते सोडून द्या. क्वार्टर्समध्ये 3 महिन्यामध्ये पहिल्या 3 महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. आता आपण सेकंड क्वार्टरमधलंच रिपोर्ट पाहतोय. क्वार्टर्स म्हणजे मी समजलं ना, 3-3 महिन्याने. क्वार्टर म्हणजे ती क्वार्टर नाही, हे क्वार्टर्स आणि क्वार्टर फरक आहे मित्रांनो. काही काहींना ते काही वेगळंच आठवलं असेल, मी जर माझं वेगळं काय ऐकायला आलं असेल तर. ओके, आय एम जस्ट जोकिंग यार. मध्ये मध्ये थोडेसे जोक झाले पाहिजे, नाही तर तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता झोपून जाल. मला झोपायचं नाही, तुम्हाला मला शिकवायचं आहे मित्रांनो. आणि मंथ्समध्ये क्लिक करूया आपण. मंथ्समध्ये तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आणि डेजमध्ये जर मी क्लिक करतो तर 1 तारखेचा रेकॉर्ड, 2 तारखेचा रेकॉर्ड आहेच नाही, 3, 4, 5. अरे कुठलं रेकॉर्ड आहे, डायरेक्ट 27 तारखेचा रेकॉर्ड आहे. मग 27 तारखेला जा ना. 27चं रेकॉर्ड मिळालं तुम्हाला, 28चं मिळालं, 29चं, 30चं आणि असं इंडिव्हिज्युअल मिळणार. तर तुम्ही ते क्लिक करा आणि तुम्हाला रेकॉर्ड मिळणार आहे. सिम्पल आहे, काहीच अवघड नाही आहे. क्लिअर फिल्टर केलं. ओके, टाईमलाईनला पण तसेच ऑप्शन्स आहेत, हे सांगायची गरज नाही आहे मला असं वाटतं, कारण तुम्हाला स्लायसरमधून समजलेलंच आहे की आपण टाईमलाईन बरोबर काय काय गोष्टी करू शकतो. म्हणजे स्लायसरमध्ये आपण रिपोर्ट कनेक्शन जे शिकलो होतो तेच टाईमलाईनमध्ये पण आहे. 2 पायवट टेबलला आपण हे रिपोर्ट कनेक्शन वापरू शकतो, राईट. आणि प्लस इथे हेडर नको आहे तुम्हाला, हेडर गायब करायचा, डेट हेडर गायब झाला आहे पहा. मी दाखवतो, सिलेक्शन लेबल हे छोटे छोटे आहेत, सिलेक्शन लेबल गायब होत आहे, टाईमलाईन लेबल गायब होत आहे आणि स्क्रोल बार पण याचा गायब होतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत नाही पाहिजे ते तुमच्यावरती आहे. याची साईज वगैरे ॲडजस्ट करायची नाही करायची तुमच्यावरती आहे, बाकीचं तुमच्यावरतीच आहे. टाईमलाईन ही गोष्ट आपण याच्यात शिकून घेतलेली आहे. टाईमलाईन पायवट टेबलमधला एक कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. आता पायवट चार्टकडे जाऊया. पायवट चार्ट बऱ्याच वेळापूर्वीपासून बाकी आहे पायवट चार्ट आपला, तर आपण तो पाहूया. आपण शीट 3मध्ये क्लिक करूया. नाही, आपला डेटा शीट 10मध्ये आहे. यावरती आपल्याला पायवट चार्ट बनवायचा आहे दोस्तांनो, मित्रांनो, राईट. तर आपण काय करणार आहोत, पायवट चार्ट कसा बनवणार आहोत, सिम्पल आहे. आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे. पायवट चार्ट म्हणून ऑप्शन इथे भेटतोय. पायवट चार्ट घ्या, पायवट चार्ट अँड टेबल खालचा घ्या, कुठलाही पॉईंट घ्या, दोन्हींचा टेबल सेमच येतोय. म्हणजे तुम्ही वरचा घेतला काय आणि खालचा घेतला काय, यामध्ये तुम्हाला पायवट टेबल नाव दिलेलं आहे, पण यामध्ये पण तुम्हाला पायवट टेबल भेटतं. मला माहीत नाही 2 ऑप्शन त्यांनी असे का दिले, कारण दोघांचं यूज करून बघितलं मी, तर दोघांमध्ये सेमच रिपोर्ट होतात यार, काहीच फरक नाही. आय डोंट नो काय माहिती का कसं काय त्यांच्याकडून हा बग्स राहिला आहे. ओके, असू द्या. पायवट चार्टवरती क्लिक करा. जेव्हा तुम्ही पायवट चार्ट घेणार, अच्छा एक गोष्ट मी सांगू शकतो तुम्हाला, अजून एक म्हणजे सांगू इच्छितो, ती अशी की पायवट टेबल तुम्ही ऑलरेडी बनवलेला आहे ह्या शीटवरती, बरोबर ना, आणि तुमच्याकडे चार्ट नाही आहे, तर तुम्ही जेव्हा पायवट टेबलवर क्लिक करता तेव्हा ॲनालाइज टॅब येतो, तिकडे एक पायवट चार्ट म्हणून ऑप्शन आहे पहा, ॲनालाइज टॅबमध्ये पायवट चार्ट. इथून तुम्ही डायरेक्टली पायवट चार्ट घेऊ शकता त्या टेबलसाठी. जर तुम्ही पहिल्यांदाच पहिलं पायवट टेबल बनवून घेतलं आहे आणि तुम्हाला आता चार्ट पाहिजे, तर तुम्ही इथून डायरेक्ट बनवू शकता. हे पहिलंच सांगितलं मी, पण आता सध्या आपण नवीन डेटावरतीच बनवून पाहूया. इन्सर्टमध्ये जाऊया. पायवट चार्टमध्ये पायवट चार्ट नवीन शीटवरती घेऊया. नवीन शीट, खिचडी नको म्हणून नवीन शीटवरती, तसे शीटच्या भरपूर खिचडी झाली आपली खाली, पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे म्हणून मी वेगवेगळ्या शीटवरती घेतो. एका शीटवरती सगळं मिक्स केलं ना मित्रांनो, काय होणार तुम्हाला समजलं ना. ओके, आता चार्ट आणि टेबल अशा 2 गोष्टी आल्या. पायवट टेबल 12, चार्ट 1, कारण चार्ट पहिल्यांदाच घेतला आहे आपण, चार्ट 1 आला आहे. ओके, तर आपल्याला ब्रँड वाईज रिपोर्ट बघायचा आहे. ब्रँड तर 2च आहेत ना आपल्याकडे आता, हां ब्रँड जास्त नाहीत ह्या डेटामध्ये. एक काम करूया, ब्रँड वाईज रिपोर्ट घेऊया आपण आणि आपण क्वांटिटी घेऊया. ब्रँड वाईजच घेऊया, क्वांटिटी घेऊया. आलं आहे ब्रँड वाईज, नायकी ब्रँड आणि पुमा ब्रँडचं कम्पेअर आलं आहे. मी काय करतो, डेटा चेंज करतो थोडासा. मी शीट 10मध्ये जातो आणि डेटामध्ये मी ब्रँड अजून वाढवतो आहे. जसं मी इकडे नायकी ब्रँड, पुमा ब्रँड आहे, याच्या जागी मी आणखीन 1-2 ब्रँड ॲड करतो. जसं एडिडास ब्रँड ॲड केलं मी इथे, एडिडास मध्येच ॲड करतो आहे. एडिडास डबल डी झाला, एडिडास आहे का, एडिदास आहे. ओके, काय पण असू झालं आहे ते आता, एडिडास. ओके, याला मी ड्रॅग करतो एडिडासला. ओके, मी ॲड केलेला एक नवीन ब्रँड. मग तो दिसणार कसा माझ्या शीट 12मध्ये येणार कसा तो एडिडास ब्रँड. मला काय करावं लागेल, रिफ्रेश करावं लागेल. ॲनालाइजमध्ये जावा, रिफ्रेशमध्ये रिफ्रेश ऑल ऑप्शन तुम्हाला मिळतो आहे मित्रांनो, रिफ्रेश ऑल. बस एक ऑप्शन, रिझल्ट मिळाला. समजलं ना तुम्हाला. तर इथे पहा, नायकी ब्रँड, पुमा ब्रँड, एडिडास ब्रँड, इथे तुम्हाला रिपोर्ट मिळतो आहे. हा चार्ट तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दाखवू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, फॉर्मॅट चेंज करायसाठी डिझाईनमध्ये जावा. म्हणजे डिझाईनमध्ये तुम्हाला एक तर डिझाईन मिळणार बऱ्याचशा. इथे पहा, मी एक चार्टचा व्हिडिओज बनवला आहे ऑलरेडी, म्हणजे एक्सेलचा एक व्हिडिओज बनवला आहे ज्यामध्ये चार्ट वगैरे मी एक्सप्लेन केलेला आहे पहा. त्यामध्ये तुम्ही नक्की पहा. माझ्या चॅनलवरती तसे एक्सेलमध्ये 31 फॉर्म्युलाज मी अपलोड केले आहेत. एक्सेल बेसिक पार्ट पण मी अपलोड केला आहे. ते व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट बनणारच आहात. हे चार्ट वगैरे तुम्हाला त्यात शिकायला मिळतील. मी इथे फक्त चार्टचं वेगवेगळं डिझाईन दाखवते किंवा चार्टची टाईप चेंज करायचं तर चेंज चार्ट टाईप दाखवते तुम्हाला. पाय चार्टमध्ये कन्वर्ट करायचं तुम्हाला, पाय चार्टमध्ये कन्वर्ट होणार, त्यालाही पर्सेंटेजमध्ये दाखवायचं आहे. ह्या गोष्टी आहेत. फक्त पायवट टेबलबरोबरती चार्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर हे चार्ट्स रिलेटेड ऑप्शन तुम्हाला इकडे शिकायला हवेत. पण पायवट टेबल ऑलरेडी बनवला असेल तर त्याच्यावरती चार्ट घेण्यासाठी तुम्ही ॲनालाइजमधला पायवट चार्ट हा ऑप्शन यूज करा. तुम्हाला इकडे पायवट चार्ट कुठला पाहिजे, लाईन, पाय, बार,
बार म्हणजे तो बार नाही जिकडे लोक बार बार जातात, म्हणजे परत परत जातात. ओके, बार म्हणजे इकडे हॉरिझॉन्टल लाईन मित्रांनो. सो तुम्ही अशा प्रकारे चार्ट्स इकडे इन्सर्ट करू शकता, राईट. चार्टविषयी जास्त आपण डीपली नाही जाणार आहोत. चार्ट म्हणजे कारण चार्टचं एक वेगळंच व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्यामध्ये डिझाईन टॅब वगैरे चार्टचं सांगितलं आहे. आता आपण जाणार आहोत पायवट टेबलकडे परत. का तर पायवट टेबलचे काही जे छोटे मोठे ऑप्शन राहिलेत ना ते आपण करणार आहोत क्लिअर. आपण पायवट टेबलचा एक छोटासा रिपोर्ट जो बनवला होता तो घेऊया. हाच रिपोर्ट घेऊया. नको, हा नको. शीट 10, शीट 11, हां शीट 11वरतीच घेऊया. याच्यावरती काय काय ऑप्शन्स आहेत पहा. पायवट टेबलमध्ये तो ऑप्शन्स आपल्याला देतो आहे की ॲनालाइजमध्ये जावा. इथे ॲनालाइजमध्ये चेंज डेटा सोर्स हा ऑप्शन आपल्याला मिळतो. इकडे बघा, चेंज डेटा सोर्स दिसतंय ना. चेंज डेटा सोर्समध्ये चेंज डेटा सोर्स म्हणजे काय मी सांगतो. कारण तुम्ही जे पायवट टेबल घेतला ना त्यामध्ये सपोज आता हा पायवट टेबल आपण ह्या शीटवरती बनवला होता 10वरती. हां राईट, 10वरती बनवला आहे. 11मधला पायवट टेबल 10वरती बनवला आहे. हा बाजूबाजूला ठेवूया आपण 10 आणि 11. तर 10मध्ये एवढंच डेटा नाही आहे, डेटा वाढणार आहे. म्हणजे डेटा वाढला आहे सपोज पुढे जाऊन, सोर्स वाढला इकडे. इकडे खाली ड्रॅग करा. सपोज असंच मी हे जे आहेत ना कॉपी पेस्ट केलं किंवा असं ड्रॅग केलं इकडे रेकॉर्ड. ओके, तर हा रेकॉर्ड वाढला आहे खाली. तर आता इकडे पहिला पायवट टेबलमध्ये अर्धाच डेटा सिलेक्टेड होता. मग आता नवीन पायवट टेबलमध्ये जर काय करायचं आपल्याला, म्हणजे ह्या पायवट टेबलमध्ये डेटा ॲड करायचा आहे तर ॲनालाइज चेंज डेटा सोर्स. पहिलं काय आलं इथे काय आलं शीट 10मध्ये A1 to I23 होतं. आणि आता रेकॉर्ड पहा खाली, तुम्ही स्क्रोल करा, खाली स्क्रोल करून पाहू शकता I23च्या पुढे गेले रेकॉर्ड आणि इथे आपलं इथे एवढंच सिलेक्ट दाखवते. मग आपण इथे काय करू शकतो आपण सिम्पल आहे, डेटा अजून वाढू शकतो. पूर्ण डेटा घ्या, झाला I31पर्यंत सिलेक्ट झाला आहे. समजलं, चेंज डेटा सोर्स. आणि मग हा डेटा इथे कसं येणार, इथे त्याला रिफ्रेश ऑल डेटा चेंज झालेला आहे, ऑलरेडी चेंज झाला आहे, रिफ्रेश गरज नाही आहे कारण चेंज डेटा सोर्स केला तर तो ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे. सो डेटा सोर्स कसा चेंज करायचा डेफिनेटली तुम्हाला समजलं असेल. चेंज डेटा सोर्स काय नक्कीच तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता इथे क्लिअर काय, क्लिअर ऑल, सर्व पायवट टेबल गायब. हो, पायवट टेबल आपल्याला परत घ्यावं लागेल. परत ड्रॅग करा, पूर्ण प्रायव्हेट टेबल आपण गायबच करून टाकला. क्लिअर ऑल कसं करायचं समजलं ना. क्लिअर ऑल, ॲनालाइजमध्ये जा, क्लिअर ऑल. सिलेक्ट एंटायर पायवट टेबल, पूर्ण पायवट टेबल सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. व्हॅल्यूज सिलेक्ट करायच्या, व्हॅल्यूज. लेबल सिलेक्ट करायचे, लेबल्स. व्हॅल्यूज, सगळ्या गोष्टी इथे सिलेक्शन मिळणार तुम्हाला. छोटे छोटे ऑप्शन्स आहेत, करून बघा हे. आणि मूव पायवट टेबल, हा पायवट टेबल तुम्हाला दुसऱ्या शीटवर टाकायचा आहे. यू कॅन गो फॉर न्यू वर्कशीट ऑल्सो. न्यू वर्कशीट सिलेक्ट करा. हा पायवट टेबल रिपोर्ट तुमचा नवीन वर्कशीटवर येणार. तुम्हाला नवीन फ्रेश वर्कशीटवरती हा पायवट टेबल रिपोर्ट तुम्हाला तिकडे मिळेल. फक्त ओके करा. हा पायवट टेबल तुमच्या नवीन वर्कशीटमध्ये आलेला आहे. शीट नंबर 13 इकडे इन्सर्ट झालेली आहे आणि ते तुम्हाला मिळतं आहे, राईट. हे लक्षात आले. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जो पण पायवट टेबल घेतला आहे, सपोज आपण एखादा डेटा घेतला असेल ना, डेटा घ्या, कुठलाही डेटा घ्या. डेटा कुठे गेला, शीट 10मधला डेटा घ्या. यामध्ये पायवट टेबल तुम्हाला बनवायचं, पण तुम्हाला समजत नाही कुठला पायवट टेबल बनवायचं, तर त्यामध्ये त्यांनी रिकमेंडेड पायवट टेबल्स म्हणून ऑप्शन दिला आहे तुम्हाला. रिकमेंडेड पायवट टेबल्स काय असतो, सिम्पल आहे. रिकमेंडेड पायवट टेबलवर क्लिक करा आणि इकडे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळणार. पहा, रिकमेंडेड पायवट टेबलमध्ये तुम्हाला मिळणार की बाबा सम क्वांटिटी बाय रिजनवाला पायवट टेबल तुम्हाला पाहिजे. दुसरा आहे सम ऑफ अमाऊंट बाय रिजनवाला पायवट टेबल तुम्हाला पाहिजे. तुम्हाला सम अमाऊंट, सम क्वांटिटी सगळं मिळणार आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे पहा पायवट टेबल रेडीमेड आहेत. तुम्ही यातलं कुठलाही पायवट टेबल सम अमाऊंट बाय स्टेट वाईज पाहिजे सपोज घ्या. रेडीमेड पायवट टेबल आला. तुम्हाला इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करायची काही मेहनत करायची गरजच नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी रिकमेंडेड पायवट टेबल काय असतो ह्याविषयी पण तुम्हाला सांगितलं, राईट. रिकमेंडेड पायवट टेबल नक्की करून बघा. हा इथे पण दिलेला आहे रिकमेंडेड पायवट टेबल दिसतंय. इथून पण तुम्ही अजून रिकमेंडेड पायवट टेबल इन्सर्ट करू शकता. हा ऑप्शन इकडे पण दिलेला आहे, राईट. नेक्स्ट यामध्ये आपण काही ऑप्शन्स आहेत. जसे मी तुम्हाला सांगितलं की आता स्टेटच्या खालीच मी मंथ टाकलं आहे, तर इकडे तुम्हाला एक मायनस प्लसचं बटन मिळतं आहे. तर हे प्लस मायनसचं बटन तुम्ही इथून गायब करू शकता. इकडे बघा, हे बटन आहे ना, इकडे बटन प्लस मायनसचं बटन दिलं आहे. हे जर एकाखाली एक 2 कॉलम असतील ना तुमचे, एकाखाली एक स्टेट आणि मंथ एकाखाली एक आहेत, तर इथे प्लस मायनसचं बटन आलं. हे तुम्हाला मी पहिलंच दाखवलं प्लस मायनसचं बटन. तर हे इथून गायब करू शकता तुम्ही, दिसतंय. आणि फील्ड हेडर्स पण तुम्ही गायब करू शकता. फील्ड हेडर, रो लेबल नाव आलं होतं पहा, रो लेबल, फील्ड हेडर्स पायवट टेबलवरती पहा, दिसतंय तुम्हाला याचा चेंजेस काय होतो आहे. तर ह्या जो गोष्टी पण याच्यामध्ये आहेत, राईट. तर अशा प्रकारे पायवट टेबलचे बरेचसे ऑप्शन कवर आपण केलेले आहेत. पण यात एक सेटिंग्ज आपल्याला माहिती करून घ्यायची, ती म्हणजे ऑप्शन्स. या ऑप्शन्समध्ये काय आहे की पायवट टेबलमध्ये
पायवट टेबल आपण कसा डिस्प्ले करायचा आहे किंवा पायवट टेबलमध्ये काय काय गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत ते आपल्याला माहिती करून घ्यायच्यात. तर मी ज्या गोष्टी युजफुल आहेत त्याच सांगतोय, कारण तुम्हाला इकडे प्रत्येक सेटिंगमध्ये कन्फ्युजन नाही करायचं मला. जर पायवट टेबलमध्ये एम्प्टी सेल असतील तर त्या जागेवर तुम्हाला काय दाखवायचं, त्या जागेवर तुम्हाला 0 दाखवायचं आहे सपोज, तर तुम्ही इथे 0 करू शकता. याच्यामध्ये काही एम्प्टीच नाही. एक काम करा, आपल्या जुन्या पायवट टेबलमध्ये जाऊया जिथे काहीतरी एम्प्टी आपल्याला भेटेल. चला जाऊया जुन्या पायवट टेबलमध्ये. इथे 0 आलेले आहे ऑलरेडी दिसते. आता इथे पहा मी काय करतो आहे, इथे एम्प्टी सेल्स पण आहे. मी इथे काउंट सम व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये जाते, सममध्ये जाते. नाही याच्यात पण नाही आहे. मला पाहिजे इथे एक काम करा, आपल्याला लगेच मिळेल. आपण जर काय केलं रेकॉर्डमध्ये स्टेट इथे ड्रॅग केलं, खाली स्टेट ड्रॅग करा आणि हे एक्सप्लोर करा बटन. हे होणार नाही खाली एक्सप्लोर, कारण खाली एक पायवट टेबल आहे. या पायवट टेबलला सिलेक्ट करा. असं पायवट टेबल रिपोर्ट कसा डिलीट करायचा पहा. हा पायवट टेबल आहे ना, हा डिलीट केला तरच आपण एक्सप्लोर करू शकतो ना या प्लसला, नाहीतर हे आतमध्येच राहणार प्लस. तर मी काय करतो, याला कंट्रोल मायनस करतो आहे. कंट्रोल मायनस म्हणजे ह्या रोजला मी सिलेक्ट करतो आहे 13 पासून 24 पर्यंत. कंट्रोल मायनस डिलीट. आता मी इथे प्लस बटनवरती क्लिक केलं, एक्सप्लोर झाला आहे पायवट टेबल, राईट. सो गाईज आता काय आहे की मला हे रेकॉर्ड मला इकडे दिसतं आहे, राईट. आता सिम्पली या रेकॉर्डमध्ये मला काय करायचं होतं, हां ओके, ब्लँक जे सेल्स आहेत त्यामध्ये मी काय करतो आहे, सपोज सिम्पल आहे, मी ॲनालाइज टॅबमध्ये जातो आहे, ऑप्शन्समध्ये जातो आहे आणि फॉर एम्प्टी सेल्स इथे 0 ठेवते. ब्लँक सेलसाठी 0. पहा काय झालं, ब्लँक सेल. समजलं का तुम्हाला? ऑप्शन्समध्ये हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला 0 एम्प्टी सेलसाठी काय पाहिजे हे लक्षात घ्या. ऑटोफिट कॉलम विड्स ऑन अपडेट हे ऑटोमॅटिक ठेवायचं, कारण हे कॉलमची जी साईज आहे ना ही अपडेट झाल्यानंतर, म्हणजे हे पायवट टेबल हा कॉलम असं कॉन्ट्रॅक्ट आहे तर तो ऑटोमॅटिकली ऑटोफिट होतो आहे अपडेटवरती, कारण हे ऑप्शन चेक आहे म्हणून. यामध्ये डिस्प्लेमध्ये एक ऑप्शन आहे, डिस्प्लेमध्ये क्लासिक पायवट टेबल म्हणून ऑप्शन. याचा काय यूज होतो मी दाखवतो तुम्हाला. क्लासिक पायवट टेबल तुम्हाला असे ऑप्शन देतो. आता ह्या टेबलमध्ये नाही कळणार तुम्हाला ते. क्लासिक पायवट टेबल आपण शिकूया नवीन टेबलवरती. डेटा घ्या पहिला, डेटा कुठे गेला, शीट 10वरती. इन्सर्टमध्ये जाऊया, पायवट टेबल, नवीन वर्कशीट, पायवट टेबल आला. याच्यावर राईट क्लिक करा, पायवट टेबल ऑप्शनमध्ये जावा. पहा हे इंटरेस्टिंग आहे, क्लिक करा. डिस्प्लेमध्ये जावा, क्लासिक पायवट टेबल करा. ओके, आता पहा क्लासिक पायवट टेबल कसं आला आहे. जुना पायवट टेबल असा तुम्हाला 2007मध्ये मिळायचा. आणि आता तुम्ही डायरेक्टली रिजनला डायरेक्ट ड्रॅग करू, इथे टाका, रिजन आलं. डायरेक्टली मंथला ड्रॅग करू, इथे टाका. तुम्हाला असं ड्रॅग अँड ड्रॉप ऑप्शन मिळतो आहे, समजलं. क्वांटिटी ड्रॅग करून तुम्ही फील्ड्समध्ये टाका. हे एवढंच आहे. क्लासिक पायवट टेबलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ड्रॅग ऑप्शन मिळतात. फिल्टर पाहिजे तर फिल्टर तुम्हाला कुठे पाहिजे, डेट काय, ब्रँड पाहिजे ड्रॉप फिल्टर रिपोर्ट या, राईट. असं ड्रॅग करू शकता तुम्ही इथे ड्रॅग करायच्या ऐवजी. राईट क्लिक, पायवट टेबल ऑप्शन्समध्ये डिस्प्ले मी तुम्हाला दाखवली. इथे टोटल फिल्टर्समध्ये ऑलरेडी चेक आहेत त्या गोष्टी ठेवा, कारण हे काय तुम्ही पाहिलं ना ग्रँड टोटल दिसणार नाही तुम्हाला. हे काढलं तुम्ही, शो ग्रँड टोटल फॉर कॉलम्स, ग्रँड टोटल निघून गेली. मग ह्या गोष्टी चेंज करायची गरज नाही आहे, म्हणजे आहे त्या शो तसेच राहू द्या, बरं राहील, कारण तुम्हाला इकडे ते ऑप्शन्स करता येतील, राईट. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं की ते गरज नाही. पायवट टेबल प्रिंटिंगमध्ये नको आहे तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. काय करू शकता, पायवट टेबल प्रिंट एक्सपांड कोलॅप्स बटन, नाही पायवट टेबल प्रिंट तर येणारच आहे, पण प्रिंट एक्सपांड कोलॅप्स बटन वेन डिस्प्ले ऑन पायवट टेबल. इकडे जे एक्सपांड कोलॅप्सचे बटन होते ना मायनस वगैरे, ते दिसायला हवे की नको हे चेक केलं तर दिसेल, नाहीतर नाही दिसेल. बरोबर, प्रिंट एक्सपांड कॉलम बटन नाही विसरलात का तुम्ही. हे बघा स्टेट जर तुम्ही त्या खाली आणलं तर इथे हे बटन आलेत नाही मायनस प्लसचे, हे बटन प्रिंट हवेत की नको हवेत. त्यासाठी राईट क्लिक, पायवट टेबल ऑप्शन, प्रिंटिंगमध्ये इथे तुम्ही चेक केलं डिस्प्ले ऑन पायवट टेबल. आता बघा ओके करा, कंट्रोल पी करा. तुम्हाला सिम्पली दाखवतो मी, इथे एक्सपांड कॉलम बटन दिसतंय तुम्हाला, इथे दिसते प्रिंटमध्ये आहे. जर ते तुम्ही इथे अनचेक केलं, पायवट टेबल ऑप्शनमध्ये जा, प्रिंटिंगमध्ये हे अनचेक करा आणि आता तुम्ही बघताय कंट्रोल पी बटन. आता तुम्हाला एक्सपांड कॉलॅप बटन नाही मिळणार, राईट. ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण त्या समजून घ्या कशा करायच्या, तुम्हाला नक्की समजल्या असतील. बस क्लिक अँड ओके आहे. बाकी इथे रिफ्रेश डेटा वेन ओपनिंग फाईल, हे जर तुम्ही चेक ठेवताय डेटामध्ये रिफ्रेश डेटा वेन ओपनिंग फाईल, जेव्हा फाईल तुम्ही ओपन करणार तेव्हा डेटा जर रिफ्रेश झाला असेल, सोर्स डेटा म्हणजे आपला हा शीटचा डेटा रिफ्रेश झाला असेल तर इथे ऑटोमॅटिक रिफ्रेश होईल. तुम्हाला रिफ्रेश जाऊन करायची गरज पडणार नाही आहे. म्हणजे पण डेटाचा ऑटोमॅटिक तसं पायवट टेबल रिफ्रेश होत नाही आहे. तसं मी ऑटोमॅटिक पायवट टेबल रिफ्रेश कसं करायचं एक व्हिडिओ बनवला आहे लर्न मोर चॅनलवरती. माझा लर्न मोर चॅनल नाही माहिती तुम्हाला, अरे माझा हिंदी चॅनल मित्रांनो, ज्यामध्ये 5 लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत यार, जाऊन व्हिजिट करा. लर्न मोर चॅनलवरती भरपूर इंटरेस्टिंग कम्प्युटर टिप्स वगैरे आहेत.
भरपूर काही गोष्टी आहेत. अच्छा, माझे किती चॅनल आहेत असं जर तुम्हाला डाऊट असेल तर मी स्क्रीनवरती दाखवतो. माझे जे चॅनल आहेत. मराठी चॅनल हा सतीश टेक एक आहे आणि बाकीचे 5 हिंदी चॅनल आहेत अजून. जसं तुम्हाला माहितीच असेल कंप्लीट टेक्नॉलॉजी, कम्प्युटर हार्डवेअरशी रिलेटेड हिंदी चॅनल आहे. टॅली ट्युटोरियल, टॅलीशी रिलेटेड कंप्लीट ट्युटोरियल आहेत. जर तुम्हाला टॅलीमध्ये एक्सपर्ट बनायचं आणि तुम्हाला हिंदीमधून शिकायचं टॅली तर तिकडे आहे. आणि रिअल ट्युटोरियल जे ग्राफिक्सचे व्हिडिओज आहेत. आणि क्युरियासिटी असा एक चॅनल आहे ज्यामध्ये लहानपणापासून मला पडत असणारे प्रश्न, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी होतात त्या का होतात, त्याचं सायंटिफिक रिझन काय, हा चॅनल आम्ही ओपन केला आहे. हा मी आणि माझ्या मित्र मिळून दोघांनी ओपन केलेला आहे. तर तुम्ही नक्की क्युरियासिटी चॅनलला भेट द्या. त्याच्यावरचा रिसर्च सगळा मित्रच करतो आहे. माझे फक्त व्हिडिओमध्ये आवाज आहे आणि माझा फक्त एक इंटरेस्ट आहे म्हणून मी ते क्रिएट केलेलं आहे. पण मला आवडतात, खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत. तुम्ही नक्की पहा क्युरियासिटी चॅनलला भेट देऊन. सध्या ॲडव्हर्टायझिंग बंद करूया. पायवट टेबल आपला संपत आलेला आहे. पायवट टेबलमध्ये पायवट टेबल ऑप्शन्समधल्या सगळ्या गोष्टी आपण जवळजवळ याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर तुम्ही ह्या ऑप्शन्सचे म्हणजे जास्त काही इकडे जायची गरज नाही, पण मी तुम्हाला काही ऑप्शन त्यातले दाखवून ठेवले जे की बेसिकली सेटिंगमध्ये तुम्हाला माहिती असायला हवेत. पायवट टेबलमध्ये माझा प्रयत्न होता की मी तुम्हाला पायवट टेबल एकदम डिटेलमध्ये शिकू आणि मी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.